हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम यू ऑल अगेन ऑन द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ बोधनिधी. तुमचं सर्वांचं ITI प्रिन्सिपल एक्झामिनेशनची जी काही आपली लेक्चर सिरीज सुरू आहे त्यामध्ये सर्वांचं प्रथमतः स्वागत. सो बेसिकली आजचा जो टॉपिक आहे तर या टॉपिकमध्ये आपण बेसिकली प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर जे झालेले आहेत म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन डिपार्टमेंटने आत्तापर्यंत MPSCने जे क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत तर हे जे क्वेश्चन पेपर आहेत या क्वेश्चन पेपरचं आपण ॲनालिसिस बघणार आहोत, डिटेल ॲनालिसिस. त्याचसोबत हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स बेसिकली ज्या बुक्समधनं घेतलेले आहेत, तुम्ही जर बघितलं तर काही क्वेश्चन हे डायरेक्टली कॉपी पेस्ट आहेत काही काही बुक्समधनं जे की स्टँडर्ड बुक्स आहेत तर त्याचेही आपण रेफरन्सेस बघणार आहोत. आणि त्यासोबत तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ज्यावेळेस आपण MPSCचे कोणत्या एक्झामचा अभ्यास करतो तर बेसिकली आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं हे कळतं की त्याचे सोर्सेस कोणतेच आहेत. हा, आपल्याला ते सोर्स करायचेच आहेत आणि त्यासोबत पण अजून जे ऑथेंटिक गव्हर्नमेंटचे सोर्सेस करायचे आहेत या सगळ्यांचं डिटेल डिस्कशन आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवात करूया. आता बेसिकली बघा की आत्तापर्यंत म्हणजे ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे या ॲडव्हर्टाइजमेंट येण्याच्या पूर्वी आत्तापर्यंत डिपार्टमेंट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन कडनं ITI प्रिन्सिपलच्या पोस्टसाठी जे काही एक्झामिनेशन घेतलेले आहेत तर त्या मुळात तुम्ही क्लिअर करून घ्या. कारण आता टेलिग्रामला वगैरे किंवा बाकी मुलं आपल्याकडे जे काही मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटतंय तर त्या ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत तर त्या क्वेश्चन पेपर कोणते आहेत ते एक्झॅक्टली आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बेसिकली आतापर्यंत ह्या जी काही पोस्ट आहे ITI प्रिन्सिपलची याला रिलेटेड जर म्हटलं तर 3 पेपर आपल्याला बघायला मिळतात. त्याचा पहिला पेपर आहे बघा 9 मार्च 2014 आत्ता जी एक्झामिनेशन आहे ITI प्रिन्सिपल याच पोस्टचा ITI प्रिन्सिपल तर याच पोस्टचा हा पेपर झालेला आहे 9 मार्च 2014 तर हा पण पेपर याचं पण आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत आणि हा पेपर तुम्हाला टेलिग्रामला पण बघायला भेटेल आणि ॲपमध्ये पण बघायला भेटेल. त्यानंतर ऑगस्ट 2014 आता हाच सिलेबस म्हणजे याच सिलेबसवरती बट वेगळ्या पोस्टसाठी पेपर झालेला आहे. ते आहेत डेप्युटी डायरेक्टर त्यानंतर डायरेक्टर आणि जॉईंट डायरेक्टर म्हणजे ज्या काही डिपार्टमेंट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन मध्ये वेगळे पोस्ट आहेत बट याचा सिलेबस सेम होता. म्हणजे 2014 आपल्याकडे जर बघायला भेटलं तर आपल्याला 2 पेपर बघायला भेटतात, एक ITI प्रिन्सिपल एक्झामिनेशनचा आणि दुसरा डेप्युटी डायरेक्टर आणि जॉईंट डायरेक्टर या पोस्टसाठी झाला होता, सिलेबस सेम होता. आणि त्यानंतर मग आपण जर बघितलं तर 2016चा एक पेपर आपल्याला बघायला भेटतो. 2016 मध्ये पुन्हा डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर या पदांसाठी 2016ला एक पेपर झालेला आहे. एकच सिलेबसवरती हे पेपर झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं आता आपल्याला जर ही एक्झामिनेशन टॅकल करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे जे काही सोर्सेस आहेत किंवा जे महत्त्वाचे PYQs आहेत ते म्हणजे हे आपल्याला पेपर असलेले बघायला मिळतात. मग हे जे पेपर आहेत या पेपरचं जर आपण अभ्यास करत असताना सगळे सोर्सेस यूज करणार आहोत नो डाऊट, बट त्यातले त्यात इसेन्शियल सोर्सेस ज्याला म्हणतो आपण. कारण ज्यावेळेस आपण कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामचा स्टडी करतो त्यावेळेस असे काही डॉक्युमेंट्स असतात की जे इसेन्शियल असतात, काही एक्स्ट्रा असतात आणि काही ज्याला आपण म्हणतो की रिक्वायर्ड असतात. तर त्यासाठी आपण जे इसेन्शियल म्हणजे काय की हे क्वेश्चन तयार करताना त्यांनी कोणता रेफरन्स यूज केलेला आहे हे जर आपल्याला कळालं तर बेसिकली आपल्याला डायरेक्टली ते सोर्सेस वापरायचे आहेत. ते सोर्स वापरून मग बाकीच्या गोष्टी वापरायच्या आहेत. अंडरस्टूड. आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या, प्री व्होकेशनलची एक NCERT आहे आणि मी तुम्हाला इथे ते प्रूव्ह करून दाखवतो. मी मुद्दामून ती PDF त्याला हायलाईट करून घेतलेला आहे की डायरेक्ट क्वेश्चन कसे कॉपी पेस्ट केले आहेत एका NCERT मधनं, जी की ऑलरेडी तुम्हाला टेलिग्रामला आपण शेअर केली आहे. प्री व्होकेशनल एज्युकेशनची एक NCERT आहे, डायरेक्टली 9 क्वेश्चन त्या NCERT मधनं डायरेक्टली घेतलेले आहेत ॲज इट इज. ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवणार आहे कसे त्या NCERT मधनं ते क्वेश्चन घेतलेले आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश काय की प्री व्होकेशनलची ती NCERT आपल्याला एनी हाऊ रीड करणं गरजेचं आहे. अंडरस्टूड. ओके, फाईन. सो आतापर्यंत आपल्याकडे हे 3 पेपर आपण रेफर करू शकतो. आज आपण या ठिकाणी 2014चीच पेपरचं आपण डिस्कशन घेणार आहोत आणि त्याचे इन डिटेल त्याचे सोर्सेस बघणार आहोत. त्याचसोबत दुसरे कोणते गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन्स आहेत की जे आपल्याला यासाठी बेनिफिशियल ठरतील त्याचं पण आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. ओके, फाईन.
तर या ठिकाणी आपण बॅच पण यासाठी एक लॉन्च केलेली आहे. ही जर बॅच बघितली तर बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. डॉक्टर शाल्मली गदगे मॅम या ठिकाणी जर बघितलं तर बेसिकली पूर्ण जो काही MBAचा पार्ट आहे मॅनेजमेंटचा, तर त्यात स्वतः शिकवत आहेत. त्यांचा 25 इयर प्लस एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचे स्वतःचे बुक्स पण आहेत, जसं की बिझनेस इथॉस, जे की आपल्याला मॅनेजमेंट इथिक्स म्हणून एक सब्जेक्ट टॉपिक आहे. त्यांचं स्वतःचं बुक पण आहे. मयूर सर आहेत. मयूर सर हे त्या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं सगळं एज्युकेशनचा पार्ट घेणार आहे आणि व्होकेशनल एज्युकेशनचा पार्ट ॲज अन गेस्ट लेक्चरर म्हणून मी घेणार आहे. 4999 रुपीजला बॅच आहे. त्याचसोबत एक टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये जर बघितलं तर तुम्हाला 3000 प्लस MCQs या ठिकाणी त्यातनं कव्हर होणार आहेत. यामध्ये क्वालिटी 3000 MCQs विथ प्रॅक्टिस. तुमच्या 80 टेस्ट असतील मॉड्यूल वाईज. त्यानंतर पर मॉड्यूल तुम्हाला 4 टेस्ट या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. फुल लेंथ टेस्ट आहेत तुमच्या. फुल लेंथ टेस्ट ज्या आहेत तर त्या 10 टेस्ट आहेत. मॉड्यूल वाईज 4 आहेत. एका टेस्टमध्ये 25 क्वेश्चन असतील आणि टोटल नंबर ऑफ टेस्ट ह्या 90 असणार आहेत. फक्त 999 तुम्हाला टेस्ट सिरीज बघायला भेटते आहे. आणि यामध्ये तुम्हाला नोट्स पण फ्री दिल्या जाणार आहेत. नोट्स पूर्ण कोर्सच्या. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही 999 बॅच असणार आहे. त्यासाठी तुम्हाला बौद्ध निधी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. बौद्ध निधी. ठीक आहे. त्यावर तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल. ओके चला, मग हा आहे बघा आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजे 2014ला जो आपल्या गव्हर्नमेंट ITI साठी जो काही पेपर झालेला आहे त्यातला फर्स्ट क्वेश्चन. द ITIs फॉल अंडर म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स ज्याच्या प्रिन्सिपल साठी आपण आता अभ्यास करत आहोत ते कोणत्या मिनिस्ट्री अंडर येतात. तर या ठिकाणी जागा मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. आता हा पेपर होता 2014चा. कधीचा? 2014 साली हा पेपर घेतलेला आहे. तर 2014ला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI हे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट यांच्या अंडर काम करायचे. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट यांच्या अंडर काम करायचे ITIs. म्हणजे त्यांचं इम्प्लिमेंटेशन तिथून चालायचं. बट 9 नोव्हेंबर 2014ला मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट शॉर्ट मधली तुम्ही अँड एंटरप्रेन्योरशिप. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप हे कधी स्थापना झाली याची? 9 नोव्हेंबर 2014ला. हा पेपर त्याच्या आधी झाला होता. त्यामुळे आता जर असा प्रश्न आला तर तो कुठे येणार? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप अंडर आपला ITI रन करतात. राईट. आता जर बघायला गेलं तर 9 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डे म्हणजे राष्ट्रीय उद्योजकता दिवस म्हणून पण आपण सेलिब्रेट केला जातो. 9 नोव्हेंबर हा राष्ट्रीय उद्योजकता दिवस म्हणून पण सेलिब्रेट केला जातो. आता या ठिकाणी जर बघितलं तर 15 जुलै हा जर बघितला तर इंटरनॅशनल युथ स्किल डे. राईट. म्हणजे आंतरराष्ट्रीय युवा स्किल दिन म्हणून पण आपण सेलिब्रेट करतो. हे काही डेज जे आहेत ना ते आपल्या स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड आहेत. ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच जर आपण बघितलं हे जे डेज आहेत ते का बरं एवढे इम्पॉर्टंट आहे तर याच्या रिलेटेड जी एक सगळ्यात इम्पॉर्टंट योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. याच्यावरती 100% प्रश्न असणार. 2023-24च्या बजेटमध्ये आपण याचा 4th व्हर्जन किंवा 4th पार्ट आपण लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आपण त्यामुळेच 16 जुलै 2015ला सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. 16 जुलै 2015. कळालं. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 15 जुलै हा वर्ल्ड युथ स्किल डे आहे. म्हणूनच आपण 16 जुलैला 15 जुलै 2015ला आपलं स्किल इंडिया मिशन सुरू झालेलं आहे. 15 जुलै 2015 जर बघितलं 15 जुलै 2015ला आपण जे काही स्किल इंडिया मिशन आहे म्हणजे 2014ला इंडिया गव्हर्नमेंट आलं. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्किल डेव्हलपमेंटसाठी खूप मोठे जे काही ज्या योजना आहेत म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन असेल किंवा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, स्टार्टअप इंडिया असेल, ह्याच्या काही सगळ्या योजना म्हणजे स्किल डेव्हलपमेंटकडे सगळ्यात जास्त फोकस त्या दिवसापासून आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामध्ये 15 जुलै 2015ला मग आपण स्किल इंडिया मिशन सुरू केलेलं आहे. मग 15 जुलैलाच काय केलं तर 15 जुलै हा वर्ल्ड युथ स्किल डे म्हणून आपण सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. ओके फाईन. आता या ठिकाणी बघा क्वेश्चन एक आहे की ITI कशा अंडर काम करतात. बट तुम्हाला त्या रिलेटेड सगळ्याच गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. याची माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी दिलेली आहे. सो बेसिकली जर आपण बघितलं या ठिकाणी जर बघितलं
तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप ही फक्त मिनिस्ट्री जी आहे तर त्या अंडर पूर्ण ITIs कंट्रोल आहेत, बट फक्त ती एक मिनिस्ट्री काम करत नाही. म्हणजे पूर्ण स्किल डेव्हलपमेंटची इकोसिस्टम इंडियामध्ये जी काही इम्प्लिमेंट होते तर ती मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपचे वेगळे वेगळे ऑर्गन्स आहेत, राईट. जसं की DGT आहे, डायरेक्टर ऑफ टेक या ठिकाणी जर बघितलं आपण DGT डायरेक्टर ऑफ जनरल ट्रेनिंग, त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, त्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल, त्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड असेल, त्यानंतर सेक्टरल स्किल काउन्सिल असतील, 37 सेक्टरच्या 37 काउन्सिल्स असतील, डायरेक्टरेट जनरल ट्रेनिंग असेल, त्यानंतर 33 नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. सो हे जे आहेत बघा बेसिकली DGT डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड, हे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपचे वेगळे वेगळे ऑर्गन्स आहेत ज्याच्या थ्रू आपण या ठिकाणी जर बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप काम करताना आपल्याला बघायला मिळते. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा, कारण प्रश्न जर मिनिस्ट्रीवरती आला आहे, राईट, तर ह्या वर्षी ITIs कोणत्या मिनिस्ट्री अंडर येतात हे नाही विचारणार, बट त्या मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात. सो अशा प्रकारे आपल्याला लिंकेज करायचं आहे. सो मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपचं व्हिजन काय, टू अडॅप्ट an ecosystem enabling lands to transition India to a high skill equilibrium and to create positive outcomes for individuals, enterprises and the economy. म्हणजेच आता जे काही आता आपण म्हणतो की इथून पुढचं जे काही जग असणार आहे तर या ठिकाणी सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग वरती, ज्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती ज्याचा डॉमिनन्स असेल तीच वर्ल्ड इकॉनॉमी म्हणून पुढे इव्हॉल्व होणार आहे. बट त्या ठिकाणी जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी व्हायचं असेल तर तुमच्याकडे स्किल लेबर असणं आवश्यक आहे आणि हे स्किल लेबर प्रोव्हाइड करणं हायली ट्रेंड हे यांचं विजन आहे. आणि यातनं आउटकम काय भेटणार आहे बघा, अनेबल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक गेन अँड सोशल मोबिलिटी, देन क्रिएट ए स्किल मार्केट दॅट इज लर्नर सेंट्रिक ॲज वेल ॲज डिमांड ड्रिव्हन. म्हणजे ते लर्नर सेंट्रिक पण असलं पाहिजे आणि सध्याची डिमांड काय आहे त्या डिमांडची स्किल त्याने दिले पाहिजेत. आणि फॅसिलिटेट एस्पिरेशनल एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप जनरेशन, इम्प्रूव्ह ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी फॉर एंटरप्राइजेस अँड कॅटलाइज इकॉनॉमिक ग्रोथ. सो असे या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिपचे आउटकम्स आपल्याला बघायला मिळतात. आता जर बघितलं तर आता याच रिलेटेड आपल्याला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही खूप इम्पॉर्टंट योजना आहे आणि या योजनेवरती 100% या ITI प्रिन्सिपलच्या एक्झामवरती प्रश्न असणार म्हणजे असणार. आता जर बघायला गेलं तर ही योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही 16 जुलै 2015 लॉन्च झाली होती. तिचं फर्स्ट व्हर्जन होतं ते, राईट. 2015 ते 2016 हे त्याचं फर्स्ट व्हर्जन चाललं. त्यानंतर सेकंड त्याची पार्ट आला 2016 ते 20, थर्ड पार्ट आला त्याचा 2020 ते 21 आणि फोर्थ त्याचं व्हर्जन जे आहे तर ते आहे 2022 ते 26. तर जे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे ते बेसिक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. लॉन्च कधी झाली, तिची इसेन्शियल क्रायटेरियाज काय आहेत, कोण त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेऊ शकतो, राईट, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेने आजपर्यंत म्हणजे मी तुमच्याशी बोलत असताना आजपर्यंत जवळजवळ 1.37 करोड 1.37 कोटी युथला आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. हे आता रिसेंटचे अपडेट आहेत, राईट. हे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही 720 प्रधानमंत्री कौशल्य केंद्र जे आहे, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र म्हणजे सेंटर्स यांच्या थ्रू इम्प्लिमेंट होते आणि 50 लाख RPL ला रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग ही RPL कन्सेप्ट आपण बघितली होती. तर एवढ्या लोकांना त्यांनी आतापर्यंत सर्टिफिकेट दिलेले आहे. काय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा ऑब्जेक्टिव्ह, टू ट्रेन youth in India with an practical skill for better job opportunities and bring a bright future. म्हणजे जे youth आहेत त्यांना आपल्याला या ठिकाणी स्किल करायचं आहे, त्यांना ट्रेन करायचं आहे. लॉन्च कधी झालेली आहे, आता हे चौथं व्हर्जन आहे, फोर्थ व्हर्जन 2022-23-24च्या बजेटमध्ये आपण त्याचं फोर्थ व्हर्जन आपण लॉन्च केलं. पहिल्यांदा ही स्कीम 2015-16 मध्ये झाली होती, 16 जुलै 2015ला. कोण घेऊ शकतं, 18 ते 45 वयोगटातले कोणीही अनएम्प्लॉइड किंवा वर्किंग प्रोफेशनल ज्याला जॉब नाही सध्या 18 ते 45 वयामध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग घेऊ शकतात. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग घेताना पण तुम्हाला पैसे दिले जातात, म्हणजे मॉनिटरी रिवॉर्ड्स आहेत बघा, जवळजवळ 8,000 रुपीज तुम्हाला यात मिळतात ही जर तुम्ही सर्टिफिकेशन घेतलं तर. त्यानंतर याच्यामधले जे कोर्सेस आहेत तर ते 200 ते 600 तास अवर्सचे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. याच्यामधले इम्पॉर्टंट कंपोनंट STT शॉर्ट टर्म ट्रेनिंग, STT शॉर्ट टर्म ट्रेनिंग, रिकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग, त्यानंतर
स्पेशल प्रोजेक्ट्स अँड प्लेसमेंट असिस्टंट. आता हे आरपीएल काय असतं बघा. आरपीएल रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग म्हणजे काय, तर सपोज आपल्याला गावाकडे माहिती आहे एखादा जो स्टुडंट आहे तर त्याला खूप सारं गॅरेजचं काम खूप छान येतं, म्हणजे तो एखाद्या ठिकाणी गॅरेजमध्ये कामाला जातो आणि टू व्हीलर खूप छान सर्व्हिसिंग करतो, त्याला सगळं जमतं, म्हणजे त्या कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तो सॉल्व्ह करू शकतो. बट त्याच्याकडे कुठला ITI नाही, त्याच्याकडे कुठलं सर्टिफिकेट नाही, काहीच नाही. म्हणजे उद्या जर त्याला एखादी शॉप टाकायचं असेल किंवा एखादी गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची असेल तर तो काहीच करू शकत नाही. म्हणजेच अशा अनऑर्गनाइज सेक्टरमधले, इन्फॉर्मल सेक्टरमधले लोकांना स्किल आहे बट त्यांना आपल्याला सर्टिफाय करायचं आहे. ही जी कन्सेप्ट आहे त्याला म्हणतो आपण रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग. सो आतापर्यंत जर बघितलं तर जवळजवळ 50 लाख लोकांना आपण या ठिकाणी सर्टिफिकेट दिलेले आहेत. यामध्ये आपण कौशल्य मेला आयोजित करून पब्लिक अवेअरनेस वाढवतो या गोष्टीचा, आणि मॅनेजमेंट याचं कोण बघतं, तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. परफेक्ट. सो अशा प्रकारे एक गोष्ट लक्षात घ्या की क्वेश्चन जो आहे तर क्वेश्चनला आपल्याला पूर्ण अँगलनी अनालाइज करायचं आहे. म्हणजे आपण स्वतःहून यामध्ये जेवढे जास्त एफर्ट्स देणार तेवढे जास्त आपल्याला आउटपुट भेटणार आहे. की प्रश्न विचारलाय फक्त ITI कोणत्या मिनिस्ट्री अंडर काम करतं, मग ती मिनिस्ट्री, त्या मिनिस्ट्रीचे इंडिव्हिज्युअल व्हिजन, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह, त्या मिनिस्ट्री कोणती प्रायर एकदम फ्लॅगशिप प्रोग्राम चालवते, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे बघा. द ITI's मेजर एम इज टू, म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं प्रमुख उद्देश काय आहे, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय. आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्या की काही क्वेश्चन तुम्हाला असे या ठिकाणी बघायला भेटणार आहेत की ज्याचं तुम्ही अजिबात वाचन केलेलं नाही, पण तुम्ही तुमच्या कॉमन सेन्सनी, तुमच्या बेसिक नॉलेजनी याच्यातले, म्हणजे मी ज्यावेळेस हे 100 प्रश्न बघितले तर ॲज अन इंजिनियर म्हणतोय मी, ॲज अन इंजिनियर आपण या 100 पैकी 40 ते 45 प्रश्न मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीच नाही अभ्यास केला, कोणताही क्लास नका लावू, कोणताही अभ्यास नका करू, एकही पुस्तक नका वाचू, जाऊन फक्त परीक्षेला बसा. फक्त तुमचा हा कॉमन सेन्स जर तुम्ही व्यवस्थित यूज केला ॲज अन इंजिनियर, इलिमिनेशन मेथड वापरली, 30 ते 40 प्रश्न तुम्ही असे बरोबर आणणार आहेत, असे बरोबर आणणार आहेत. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिलेले आहेत खूप सारे. आता या ठिकाणी बघा ITIचं मेजर एम काय आहे. पहिलं बघा, इम्पार्ट स्किल इन व्हेरियस व्होकेशनल ट्रेड्स, बरोबर आहे. फिटर, टर्नर, MMV, PPO, राईट, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेगळ्या वेगळ्या ट्रेडमध्ये तुम्हाला स्किल देणं आहे. अवॉर्ड सर्टिफिकेट लेवल क्राफ्ट ट्रेनिंग, यस बरोबर ना. CTI या स्कीम अंडर आपल्याला त्या ठिकाणी नॅशनल सर्टिफिकेट भेटतं ऑल इंडिया ट्रेड टेस्ट मधनं. ट्रेन स्कूल ड्रॉपआउट्स बिटवीन 5, 6, 7, 8 to 12 स्टँडर्ड, राईट, बरोबर ना. म्हणजेच काय, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की मुळात ITIचं किंवा व्होकेशनल एज्युकेशनचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे की स्कूलमधनं ड्रॉपआउट झालेले, ज्यांनी शाळा सोडलेली आहे आणि ज्यांना कुठे पुढे शाळा शिकायची नाहीये बट छोटा मोठा जॉब करायचा आहे, तर त्याला पटकन स्किल देणं, 1 वर्षाचे 2 वर्षाचे कोर्सेसमधनं, आणि त्याला पटकन जॉब मिळवून देणं. इंटिग्रेट देम इनटू मेन स्ट्रीम ऑफ एज्युकेशन, नाही, त्यांना मेन स्ट्रीम ऑफ एज्युकेशन मध्ये इंटिग्रेट करायचंय का, नाही, त्यांना करायचं नाही, म्हणून तर आपण त्यांना हे स्किल ट्रेनिंग देतोय, राईट. म्हणजेच काय, हा डी यात येणार नाही. ऑप्शन बघा, किंवा तुम्हाला यातलं हे माहिती नाही, क्राफ्ट ट्रेनिंग काय आहे, CTI काय आहे, काहीच माहिती नाही, स्कूल ड्रॉपआउट्स काय असतात हे पण माहिती नाही. बघा तुम्हाला एवढं तर कळेल ना एक वाचून की ITIचं एम हे नाहीये की मुलांना 10वीची परीक्षा द्यायला लावणं, 12वीची परीक्षा द्यायला लावणं, त्यांना डिप्लोमा करायला लावणं, डिग्री करायला लावणं, हायर एज्युकेशन घ्यायला, ते नाही. आपलं एम काय आहे की बेसिकली त्यांना ट्रेन करणं आणि पटकन जॉबला लावणं, बरोबर की नाही. म्हणजे असं म्हटलं जातं, म्हणजे दिस इज नॉट अन ऑफिशियल स्टेटमेंट, की ITI हे गरिबांचे IITs आहेत, गरिबांचे IITs आहेत. ओके, हा, मग आता या ठिकाणी बघा डी यामध्ये येणार नाही, मग डी येणार नाही, डी येणार नाही, डी येणार नाही, बट ऑब्वियस आन्सर काय येणार, A, B and C. ओके, परफेक्ट. चलो पुढे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला जे मी सोर्सेस दाखवणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला पुढे दाखवतो लगेच. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आहे बघा. हा ऍक्च्युअल पेपर आहे, तुम्हाला याची PDF, या पेपरचं डिटेल आन्सर्स, त्याचं एक्सप्लेनेशन, याची पूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल दिली जाईल. या व्हिडिओच्या खाली जो टेलिग्राम चॅनल दिलेला आहे तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ॲप डाउनलोड करा, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं दिलं जाईल. द स्कीम ऑफ व्होकेशनल सेकंडरी एज्युकेशन प्रोव्हाइड्स, म्हणजे आपण एक स्कीम आणली होती, कोणती, व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन, प्रोव्हाइड्स फॉर डायव्हर्सिफिकेशन ऑफ एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज सो एज टू, म्हणजेच ही जी स्कीम होती, व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन प्रोव्हाइड्स फॉर डायव्हर्सिफिकेशन ऑफ एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज सो एज टू, मग कशासाठी,
एनहान्स इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयबिलिटी, बरोबर. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं, बट ऑब्विसली तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला जॉब भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयबिलिटी काय होते, इम्प्रूव्ह होते आहे. रिड्यूस द मिसमॅच बिटवीन डिमांड अँड सप्लाय ऑफ स्किल्ड मॅन पॉवर. परफेक्ट. म्हणजे आता लोक म्हणतात की आम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल आणतोय, आम्हाला इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्निशियन द्या. मग आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्निशियनचे कोर्स सुरू केले, सोलर पॅनल टेक्निशियनचे कोर्स सुरू केले. आता सध्या सगळ्यात जास्त डिमांड एआयला आहे, आता तर एआयचे पण कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत. म्हणजेच काय की तुमची जी डिमांड आहे त्या डिमांड आणि सप्लाय मधला आपण गॅप काय करतो आहोत, ब्रिज करत आहोत. व्हेरी परफेक्ट. एनरिच करिक्युलम विथ कोर सायन्स सब्जेक्ट. आता आयटीआय मध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे शिकवणार आहात का, की त्याच्या थ्रू आपण आयटीआयला ट्रेनिंग देतो का, तर नाही. म्हणजेच काय, थर्ड ऑप्शन तुमचा येणार नाही. राईट. प्रोव्हाइड अन अल्टरनेटिव्ह फॉर दोज परस्युइंग हायर एज्युकेशन. राईट, बरोबर की नाही. हा, म्हणजे ए, बी आणि डी बरोबर. किंवा तुम्हाला एक कळालं आहे की सी येत नाही, मग सी बघा कुठे कुठे आहे, इथे आहे, हे उत्तर येणार नाही, इथे आहे, हे उत्तर येणार नाही, इथे आहे, हे येणार नाही. म्हणजेच काय, ए, बी अँड डी. म्हणजे आन्सर काय येणार तुमचा, फर्स्ट. सो सांगायचा उद्देश एक आहे की ही एक्झाम खरंच खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. एवढं जास्त पे स्केल, एवढे जास्त छान पोस्ट, एवढे जास्त पॉवर्स, अशी एक्झामिनेशन शक्यतो एवढे कमी कॉम्पिटिशनमध्ये अशी पोस्ट भेटत नाही. त्यामुळे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमचं सगळे एफर्ट्स या एक्झामला लावून द्या, कारण तसं आउटपुट तुम्हाला भेटेल. आता याचा सोर्स बघा, प्री व्होकेशनलची एनसीईआरटी आपण जी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे टेलिग्रामला, ती पुन्हा एकदा शेअर केली जाईल. तर या ठिकाणी बघा, डायरेक्ट ॲज इट इज. क्वेश्चन नंबर 3 हे बघा, हे जे हे सगळे पीडीएफ मी त्यासाठी आणलेले आहेत आणि त्यातनं तुम्हाला डायरेक्टली ते क्वेश्चन बघायला भेटतील. आता या ठिकाणी जर बघितलं तर ही एनसीईआरटी बघा, प्री व्होकेशनल एज्युकेशन इन स्कूल. ह्या एनसीईआरटी मधनं खूप सारे क्वेश्चन ह्या एक्झामला आलेले आहेत. 9 क्वेश्चन डायरेक्टली तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला त्याचे प्रूफ्स या ठिकाणी दाखवतो. मी त्याला हायलाइट केलेलं आहे. आता तुम्ही म्हणू शकतात की सर ही स्कीम आहे, ती स्कीम कुठून पण येऊ शकते, बट जे स्टेटमेंट आहेत ॲज इट इज जे स्टेटमेंट आहेत, तर ते त्या स्टेटमेंटमुळे मी या ठिकाणी याला हे तुम्हाला एनसीईआरटी दाखवत आहोत. बाकी तर क्वेश्चन आहेतच पुढे. ओके, हा एक दुसरा क्वेश्चन आहे, तो पण पुढे बघणार आहोत आपण. डायरेक्टली ॲज इट इज आहे. आता या ठिकाणी बघा, ओके. Centrally sponsored scheme of vocationalization of secondary education was launched in February 1988. The main objective of this scheme were to provide diversification of educational opportunities to enhance individual employability. Right, as it is sentence, right? Reduce the mismatch between demand and supply of skilled manpower, as it is statement, and to provide an alternative for those pursuing the higher education. So as it is question ह्या एनसीईआरटी मध्ये तुम्हाला घेतलेला बघायला मिळतो. असे खूप सारे क्वेश्चन मी तुम्हाला पुढे दाखवतो. ओके ओके, चलो चलो. आता ही जी स्कीम आहे, या स्कीम बद्दल थोडंसं बोलूया आपण. आता ही जी स्कीम आहे बघा, तर सीएसएस, तुम्ही या पेपरमध्ये सीएसएस खूप ठिकाणी वाचाल, ते असतं सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन. ही सुरुवातीला 1988 ला आपण या ठिकाणी जर बघितलं तर लॉन्च केलेले आपल्याला बघायला मिळतात. 1992-93 मध्ये आपण त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आपल्याला बघायला मिळतात. आता ही जी स्कीम आहे, तर या स्कीम अंडर आपण प्रत्येक स्टेटला, एनजीओजला फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करतो. प्रत्येक स्टेटला आपण फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करतो, सो दॅट जे काही आपलं स्किलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर हे स्किलचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या स्टेटमध्ये इम्प्रूव्ह होण्यासाठी, मग त्यांना बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे असतील, त्यांना ॲडवाईस असेल, त्यांना कोर्सेस सुरू करण्यासाठी फ्रेमवर्क असेल, ह्या सगळ्या गोष्टींची मदत या ठिकाणी केली जाते. त्यानंतर कोणती एनजीओ असेल तर तिला पण या अंडर मदत केली जाते. ही अशी एक स्कीम होती. ठीक आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 21,000 सेक्शनचं आपण या ठिकाणी जर बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे 9,619 स्कूल्समध्ये. ओके. आणि या ठिकाणी जर बघितलं तर कॅपॅसिटी ऑफ 10 लाख स्टुडंट्स, म्हणजे एकाच वेळेस तुम्ही 10 लाख स्टुडंटला या ठिकाणी स्किल ट्रेनिंग देऊ शकता. एवढं मोठं आपण नेटवर्क या ठिकाणी तयार केलेलं आहे. ओके, चला
नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. हा, या ठिकाणी आपली बॅच पण आपण सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये डॉक्टर शालमली गदगे 25 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इनटू द MBA टीचिंग, मयूर सर आहेत. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे. ओके. या टेस्ट सिरीज मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3000+ MCQ ची प्रॅक्टिस होणार आहे. टोटल मॉड्यूल वाईज 80 टेस्ट आहेत. एका मॉड्यूलच्या 4 टेस्ट असतील आणि त्या 4 टेस्टला 25 क्वेश्चन असतील. फुल लेंथ ज्या की म्हणजे एक्झाम जशी होणार आहे तशा तुम्हाला 10 टेस्ट आहेत आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत 999 ला. आणि प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज प्लस यामध्ये नोट्स पण दिले जातील, सर्व टॉपिक्सच्या नोट्स, आणि 3000+ MCQs कव्हर होतील. ठीक आहे. आणि या कोर्समध्ये जर बघितलं, हा कोर्स तुम्हाला टोटल 5000 ला भेटणार आहे. ओके. या कोर्समध्ये तुमचे टोटल 2000 MCQ कव्हर होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसिकली बेनिफिट जो आहे, तर या ठिकाणी डॉक्टर शालमली मॅम ह्या टोटल 14 टॉपिक्स कव्हर करणार आहेत त्यातल्या. कारण सगळे मॅनेजमेंटचे जे टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट, तर त्या पूर्ण मॅम कव्हर करणार आहेत. ज्यांचा 25 इयर एक्सपिरियन्स या ठिकाणी आपल्याला MBA मध्ये असलेला बघायला मिळतो. त्यांचं PhD झालेलं आहे, प्लस त्यांचे स्वतःचे बुक्स पण या ठिकाणी अवेलेबल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगेन लॉजिक वरती हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतात आणि डायरेक्टली घेतलेला आहे ते पण तुम्हाला दाखवतो. द पास आउट ऑफ डिप्लोमा लेवल इन्स्टिट्यूशन इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन मॅनेजिंग शॉप फ्लोर ऑपरेशन. दे आर स्पेशली स्किल्ड इन. म्हणजेच काय, डिप्लोमा पास आउट स्टुडंट जे असतात तर ते शॉप फ्लोअरचे ऑपरेशन मॅनेज करण्यासाठी एक्सपर्ट्स असतात. त्यांच्यामध्ये खालीलपैकी कोणते कोणते स्किल असतात? कुणामध्ये? डिप्लोमा पास आउट मध्ये रीडिंग अँड इंटरप्रिटिंग ड्रॉइंग, बरोबर आहे. ड्रॉइंग रीड करणं, जॉब तयार करतात, परफेक्ट. एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड बिलिंग करू शकतात, ते बिलिंग करू शकतात, कॉस्टिंग करू शकतात, एस्टिमेट काढू शकतात. मेजरमेंट अँड टेस्टिंग तेच करतात, आपलं MQC मध्ये आपण बघितलेलं आहे, राईट. त्यानंतर कंडक्टिंग रिलेव्हंट रिसर्च आणि रिपेअर अँड मेंटेनन्सचे कामं तर तेच करतात. म्हणजे याचा अर्थ काय, रिसर्च हे मुलं करत नाहीत. रिसर्च करणं हे डिप्लोमा कॅन्डिडेट कडनं एक्सपेक्ट पण नाही आणि डिप्लोमाचे कॅन्डिडेट हे करत पण नाहीत. त्यामुळे जर आपण बघितलं तर बाकी काही तुम्हाला माहिती असू द्यात किंवा नसू द्यात, ड येणार नाही का? माझं कॉमन सेन्स सांगतोय की डिप्लोमावाला रिसर्च करत नाही. मग डी कुठे कुठे आहे? इथे आहे, म्हणजे हा येणार नाही, हा येणार नाही, हा येणार नाही. सो आन्सर इज A, B, C and E. आता हा क्वेश्चन जिथून घेतलाय त्याचा सोर्स बघूया. डेस्कटॉप क्वेश्चन नंबर 4. ओके. आता हे एक आपल्याला एक PDF आहे जी की सेंट्रल गव्हर्नमेंटने ही पब्लिश केलेली आहे, ज्याच्यामध्ये पॉलिटेक्निक एज्युकेशनचा एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आता या पॉलिटेक्निक एज्युकेशनच्या ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्ही जर हे बघितलं तर मला तुम्ही हे सांगा की यामध्ये त्या प्रश्नामध्ये काय फरक आहे आणि कसा घेतलेला आहे ते सांगा. ठीक आहे. आता वाक्याची रचना पण बघा. द पास आउट ऑफ डिप्लोमा लेवल इन्स्टिट्यूशन इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन मॅनेजिंग शॉप फ्लोर ऑपरेशन्स आहे असंच क्वेश्चन. It is further an established fact that small and medium industry prefer to employ diploma holders because of their special skills in what? Interpreting, engineering, drawings, estimating, costing, billing, supervision, measurement, testing, repair and maintenance. म्हणजे हेच तिथं ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात. असा क्वेश्चन इथून फ्रेम झालेला आहे. हे एक बुकलेट आहे जे की सेंट्रल गव्हर्नमेंटने पब्लिश केलं होतं रिगार्डिंग पॉलिटेक्निक एज्युकेशन. हे पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता तुम्ही म्हणाल की सर मग हेच करायचं का? हे तर 100% करायचंच. आणि याच्यासोबत अजून मी तुम्हाला सांगतो की जे रिसेंट गोष्टी आहेत बघा. आता नीती आयोगाने 2023 मध्ये ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असा एक रिपोर्ट पब्लिश केला होता, ज्याच्यावरती 100% या पुढच्या परीक्षेला प्रश्न असणार म्हणजे असणार. कारण तो रिपोर्ट तुमच्या सगळ्या गोष्टी कव्हर करतो. ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, नीती आयोग, जानेवारी 2023 मध्ये पब्लिश केलेला रिपोर्ट आहे. याचं जर तुम्ही इंडेक्स बघितली तर ही इंडेक्स बघून मला तुम्ही सांगा की काय याच्या बाहेरचं क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. हा स्किल डेव्हलपमेंटचे म्हणतोय, मॅनेजमेंटचे तर आपल्याला डॉक्टर शालमली मॅम जे शिकवतील त्याच्या नोट्स आहेत आपल्याकडे. त्या नोट्स तुम्हाला दिले जातील, MCQ दिले जातील. ओके. प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला 100 MCQ जातील. मॅम स्वतः MCQ पण घेत आहेत. तर 14 मॅनेजमेंटचे जे टॉपिक्स आहेत ते मॅडम परफेक्टली त्या ठिकाणी तुमच्या कव्हर करणार आहेत. ठीक आहे. सो हे पण तुम्हाला हे शेअर केलं जाईल. ठीक आहे. म्हणजे अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. ह्या गोष्टी केल्या तरच तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल. इंट्रोडक्शन, ITIचं इंट्रोडक्शन आहे. फंक्शनिंग ऑफ ITIs इन इंडिया, लिटरेचर रिव्ह्यू, मेथडॉलॉजी, फील्ड पर्स्पेक्टिव्ह अँड स्टेक होल्डर्स,
रेकमेंडेशन, गव्हर्नन्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, पार्टनरशिप, करिक्युलम कशा प्रकारे आपण करतो ITIs मध्ये हे सगळं दिलेलं आहे. आणि त्यानंतर बघा अॅन्युअल रिपोर्ट मिनिस्ट्रीचा, स्किल डेव्हलपमेंटचा 24-25चा हा पण आपल्याला करायचा आहे. म्हणजे हे करायचं आहे त्याच्यासोबत हे पण करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला याचा सोर्स कळाला आहे. ओके, परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द पर्पज ऑफ इंट्रोड्युसिंग वर्क एज्युकेशन ऍट सेकंडरी लेवल. म्हणजे सेकंडरी लेवलला वर्क एज्युकेशन आपण इंट्रोड्यूस करण्याचा काय बेसिकली पर्पज आहे. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर वर्क एज्युकेशन म्हणजे काय की आपल्याला मराठी शाळेमध्ये कार्यानुभव हा जो एक सब्जेक्ट होता तो सब्जेक्ट या ठिकाणी जर बघितलं किंवा त्याच धर्तीवरती जर बघितलं तर एक वर्क एज्युकेशन का बरं इंट्रोड्यूस केलं जातं. म्हणजे एखाद्या मुलाला त्या कार्यानुभव या विषयाची किंवा वर्क एज्युकेशनची काय गरज आहे, त्याचे कोणते ऍस्पेक्ट त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहेत. सो स्टुडंट्स आर एबल टू एंटर इन टू द वर्ल्ड ऑफ वर्क परफेक्टली. म्हणजे एखादी गोष्ट शिकणं आणि एखादी गोष्ट स्वतः करणं, राईट. म्हणजे टीम वर्क जे आहे तर टीम वर्क एखाद्या मुलांना 4 मुलांना जाऊन सांगणं की हे झाड तुम्ही लावून या. म्हणजे ते 4 मुलं जाणार, 2 मुलं पावडे घेणार, 1 मुलगा झाडं घेणार. म्हणजे टीमवर्क ही कन्सेप्ट तुम्ही शिकवतात त्याच प्रकारे ती मुलांना अंडरस्टँड पण झाली पाहिजे, राईट. सो तो वर्ल्ड ऑफ वर्क मध्ये एंटर करतो, राईट करतो. emphasizes the practical work to satisfy the needs of students, school and community. व्हेरी राईट. म्हणजेच काय एखाद्या विद्यार्थ्याकडनं एखादा जो विद्यार्थी आहे तर त्याला जर तुम्ही कार्यानुभव जे काही शिकवलं तर त्याचे जे ऍस्पेक्ट्स आहेत सोसायटीचे ते डेव्हलप होतात, राईट. प्रिपरेशन ऑफ व्होकेशनल ड्रॉपआउट्स, फाइंड सोल्युशन टू प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, प्रोव्हाइड जॉब्स टू द स्कूल ड्रॉपआउट्स. आता या ठिकाणी जर तुम्ही हे 3 बघितले तर मला सांगा की जॉब्स हे स्कूल ड्रॉपआउट्सला प्रोव्हाइड करणं हे त्याच्यातनं अपेक्षित आहे की प्रिपरेशन फॉर व्होकेशनल ऑफ ड्रॉपआउट्स. म्हणजे जे ड्रॉपआउट स्टुडंट्स आहेत त्यांना आपण व्होकेशनल एज्युकेशनसाठी प्रिपेअर करतो, त्यांना जॉब देत नाहीत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जरी ही माहिती नाही, मला वर्क एज्युकेशन माहिती नाही, मला ITIs माहिती नाही, मला व्होकेशनल एज्युकेशन माहिती नाही, पण मला एक माहिती आहे की आमच्या इथे बाल कामगार काम करत नाही. म्हणजे जे स्कूलमधले मुलं आहेत त्यांना कोणी बाहेर कामावरती ठेवत नाही, बरोबर की नाही. मग स्कूल ड्रॉपआउट्सला जॉब प्रोव्हाइड करणं हे असू शकतं का. बाकी हे सगळं सोडून द्या, हे काय आहे वर्क एज्युकेशन वगैरे वगैरे माहित नाही आपल्याला, पण हे कॉमन सेन्स माझा काय सांगतोय की स्कूल ड्रॉपआउट्सला 5वीच्या मुलाला, 6वीच्या मुलाला, 7वीच्या मुलाला कोण आपण इथे जॉब देणार आहे किंवा ते असं आहे का ऑथेंटिक, नाही वाटत. म्हणजे येणार नाही. सो येणार नाही तर बघा इथे आहे हे येणार नाही, इथे आहे हे येणार नाही, इथे आहे. म्हणजे उत्तर काय येणार ABC and D. बाकी काय असू द्या किंवा नसू द्या, ठीक आहे. फाइंड सोल्युशन टू दी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, व्हेरी राईट. तुम्ही एखादं काम करत असताना तुम्हाला जे काही त्या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येतात ते तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. ओके, आता याचा सोर्स बघा. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 वर्क एज्युकेशनची एक PDF आहे, ठीक आहे. सो वर्क एज्युकेशनच्या PDF मध्ये जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर बेसिकली ही जी काही PDF आहे तर या PDF मध्ये तुम्हाला डायरेक्टली असं ते जे वाक्य आहेत तर हे वाक्य तुम्हाला जर या ठिकाणी जर बघितले तर डायरेक्टली दिलेली नाहीत, बट ही जी PDF आहे ही PDF जर वाचली तर त्यातनं पूर्णपणे ते ऑप्शन तयार होतात. आता या ठिकाणी मी जे हायलाइट केले बघा, दे एंटर, लक्षात घ्या, दे एंटर द वर्ल्ड ऑफ वर्क आफ्टर कम्प्लिटिंग दी आउट द लिमिट्स ऑफ द बुकिश इन्फॉर्मेशन. म्हणजे पुस्तकातली माहिती समजून घेतल्यानंतर त्यांना जर तुम्ही कार्य करायला दिलं, एखादी गोष्ट करायला दिली तर ते वर्ल्ड ऑफ वर्क मध्ये एंटर करतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की ही PDF आपण वाचणं आवश्यक आहे. आणि ह्या PDF ज्या आहेत ना हे काही खूप मोठ्या अशा नाहीत. म्हणजे डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन DED, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे DED आहे त्या DEDची ही PDF आहे. ही PDF पूर्ण वर्क एज्युकेशन जर वाचली तर वर्क एज्युकेशनचे सगळे प्रॉब्लेम तुमचे इथे सॉल्व्ह होतात. म्हणजे आपल्याला करायचं काय माहिती आहे का, एक टॉपिक घ्यायचा, सपोज वर्क एज्युकेशन DED, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे DEDची PDF आहे त्यातनं केलं तर वर्क एज्युकेशन होतं. मग वर्क एज्युकेशनचा जो टॉपिक आहे तो पूर्ण यातनं करायचा. सो अशा प्रकारे आपण थोडंसं अनालिसिस करणं आवश्यक आहे. ओके, मग यात तुम्ही पुढे गेलात तर प्रत्येक लाईन कुठे ना कुठे ती हायलाइट होते. म्हणजे 4-5 जे ऑप्शन आहेत ते प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हायलाइट झाले तुम्हाला बघायला मिळतील. या ठिकाणी जर बघितलं, वर्क एज्युकेशन एम्फासाइजेस ऑन इन्क्लुडिंग नॉलेज, अंडरस्टँडिंग प्रॅक्टिकल स्किल्स in educational activities. The concept of work education can be understood better through the following factors. मग या ठिकाणी बघा वर्क एज्युकेशनचे फॅक्टर दिलेले आहेत.
इट एस्टॅब्लिश ए कोऑर्डिनेशन इन हँड अँड ब्रेन, राईट, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं. सोशली युजफुल, फिजिकल लेवल इन जनरल टू द एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज, एसेन्शियल अँड सिग्निफिकंट फॅक्ट इन लर्निंग प्रोसेस. इट इज विजिबल इन द फॉर्म ऑफ युजफुल सर्व्हिस, प्रोडक्टिव्ह वर्क अँड कम्युनिटी. इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय डुईंग. सो बेसिकली काय आहे ना, हे तुम्ही हे 4-5च फक्त पॅरेग्राफ आहेत, हे वाचले की तुम्हाला हा प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह होतो. अंडरस्टूड. सो अशा प्रकारे या डीएडच्या एनसीईआरटी मधनं वर्क एज्युकेशनचा टॉपिक कव्हर केलेला बघायला मिळतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. कॉग्नेटिव्ह डोमेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ वर्क एज्युकेशन ऍट स्कूल लेवल. आता हा पण तुम्हाला त्याच एनसीईआरटी मधनं कव्हर होईल, पण डायरेक्ट नाही, तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग, त्या कन्सेप्टची अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. आता हा कॉग्नेटिव्ह डोमेन काय असतो तो एकदा समजून घ्या. आता ज्या वेळेस आपण एखादं करिक्युलम फ्रेम करतो किंवा कोणती पण एज्युकेशनल गोष्ट फ्रेम करतो, तर त्याच्या जे काही आउटपुट आहे किंवा लर्निंग आउटकम्स आहेत, त्याला आपण लर्निंग आउटकम्स म्हणतो. जे काही तुमचे लर्निंग आउटकम आहेत, लर्निंग आउटकम्स, तर ह्या लर्निंग आउटकम्सला बेसिकली आपण 3 डोमेन मध्ये डिवाइड करतो. एक आहे तुमचं कॉग्निटिव्ह डोमेन, सायकोमोटर डोमेन अँड अफेक्टिव्ह डोमेन. शॉर्ट मध्ये लिहितो मी, जरा फास्ट होईल आपलं, ठीक आहे. कॉग्निटिव्ह, सायकोमोटर अँड अफेक्टिव्ह डोमेन, असे 3 डोमेन आहेत. या डोमेनचं बेसिकली काय आहे की तुम्ही एखादी गोष्ट शिकल्यानंतर त्याचे जे काही मेजरमेंटचे पॅरामीटर आहेत ते आपण म्हणू शकतो. कॉग्निटिव्ह डोमेन म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला शिकवली, तर ती शिकवल्यानंतर ती तुम्ही अंडरस्टँड करतात, ॲक्वायर करतात. म्हणजे अंडरस्टँडिंगचा जो पार्ट आहे, अंडरस्टँडिंगचा पार्ट, तर तो तुमचा कव्हर होतो कॉग्निटिव्ह डोमेन मध्ये. अंडरस्टँडिंग, एखादी कन्सेप्ट शिकवल्यानंतर अंडरस्टँड करणं, हे तुमचं येतं कॉग्निटिव्ह डोमेन मध्ये. फक्त अंडरस्टँड का, मग त्याचं कॉम्प्रिहेन्शन करणं, ती लर्न करणं, ऍब्झॉर्ब करणं, म्हणजे कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग. नेक्स्ट आहे बघा सायकोमोटर, म्हणजे एखादी गोष्ट शिकल्यानंतर त्याचे ऍक्शन करणं, हे येतं तुमच्या सायकोमोटर डोमेन मध्ये. म्हणजेच काय बघा, मी तुम्हाला एक हे देतो, एक्झाम्पल देतो की तुम्हाला आयसी इंजिनचा मेंटेनन्स काय कसा असतो किंवा आयसी इंजिन खोलायचं कसं हे शिकवलं, तर मग ते तुम्हाला अंडरस्टँड झालं, म्हणजे तुमचं कॉग्निटिव्ह डोमेन परफेक्ट झालं. मग तुम्ही तुमच्या हाताने ते इंजिन खोललं, म्हणजे तुम्ही सायकोमोटर डोमेन पण हे ऍक्शन केली. आणि त्यानंतर अफेक्टिव्ह डोमेन म्हणजे इथे येतं तुमचे फिलिंग्स. म्हणजे काय की तुम्हाला त्यानंतर कसे वाटलं, की त्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग्स आहेत तुमच्या, काय तुमचे इम्प्लिकेशन्स आहेत, काय त्याचा रिसर्च आहे, काय त्याचे फाइंडिंग्स आहेत, हे तुमचं येतं अफेक्टिव्ह डोमेन मध्ये. कुठे येतं, अफेक्टिव्ह डोमेन मध्ये. मग आता मला सांगा, त्यांनी विचारला आहे आपला कॉग्निटिव्ह डोमेन, मग कॉग्निटिव्ह डोमेन मध्ये फक्त अंडरस्टँडिंग येईल, ॲक्वायर्ड येईल. एखादी डेव्हलप करणं म्हणजे काय आलं, ऍक्शन आली. डेव्हलप करणं म्हणजे कुठे आली, ऍक्शन आली, म्हणजे डेव्हलप येणार नाही. सो या कन्सेप्टवरून तुम्हाला याचं आन्सर लगेच भेटू शकतं. सो कॉग्निटिव्ह डोमेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ वर्क एज्युकेशन ऍट स्कूल लेवल. मग स्कूल लेवलला वर्क एज्युकेशनचे कॉग्निटिव्ह डोमेनचे ऑब्जेक्टिव्ह काय असतील, अंडरस्टँडिंगचेच असणार. सो आता बाकी पुढचं वाचायचं असेल तर वाचून घ्या, बट तुम्हाला सांगायचं काय, ॲक्वायंट म्हणजे अंडरस्टँड करणे. अंडरस्टँड, यस. डेव्हलप येईल का, डेव्हलप नाही. डेव्हलप कुठे जाईल, सायकोमोटर मध्ये जाईल. यूज येईल का, यूज, अंडरस्टँड आणि डेव्हलप. आता ह्या 3 मध्ये बघा, डी आणि एफ मध्ये पुन्हा काय झालंय, डेव्हलप येईल का तुमचं, नाही. मग तुम्ही आता इलिमिनेशन टेक्निकनी पण आन्सर काढू शकता. सो सांगायचा उद्देश एकच आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीने अनालिसिस केलं तर तुमचं आन्सर या ठिकाणी राईट येतं. तुम्हाला सी नकोय, सी आणि एफ नको आहे. इथे सी आहे, इथे सी आहे, इथे एफ आहे. सो तुमचा आन्सर येणार ए बी डी ई, ए बी डी आणि ई. अंडरस्टूड. हा, मग आता तुम्ही बाकीचं पण अनालिसिस आपण करू शकतो. कसं बघा, acquaint himself with productive activities in the community. म्हणजे एखाद्या कम्युनिटीला जे ऍक्टिव्हिटीज असतात, प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी, त्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणे. त्यानंतर सायंटिफिक फॅक्ट्स अँड प्रिन्सिपल्स इन्वॉल्ड इन व्हेरियस फॉर्म ऑफ वर्क. सो तुम्ही ज्यावेळेस एखादं काम करत असताल, तर त्या काम करत असताना त्याचे जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत, एखादं झाड लावणं, एखादं आयसी इंजिन खोलणं, ठीक आहे ना, त्याचे प्रिन्सिपल समजून घेणे. ऍक्शन नाही, ऍक्शन म्हणजे सायकोमोटर डोमेन, आणि सायकोमोटर म्हणजे ऍक्शन नंतर जे आहे तुमचं मग अफेक्टिव्ह डोमेन. ठीक आहे.
डेव्हलप येईल का? डेव्हलप नाही. डेव्हलप म्हणजे तुमचं सायकोमोटर मध्ये. ठीक आहे. यूज, येस, अंडरस्टँड. यूज पण काय? यूज पण लक्षात घ्या. यूज हिज क्रिएटिव्ह फॅकल्टीज फॉर डायव्हर्सिंग इनोव्हेटिव्ह मेथड्स, राईट. त्यानंतर अंडरस्टँड अँड डेव्हलप. ठीक आहे. सो अंडरस्टँड केला आहे बट डेव्हलप नाही. डेव्हलप म्हणजे तो काहीतरी ऍक्शन करतोय, म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड मध्ये सायकोमोटर मध्ये जाईल. आणि पुन्हा हे तुम्हाला वर्क एज्युकेशनची जी PDF आहे DED ची सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्यामध्ये बघायला भेटेल. याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे, हे तुम्ही आता प्रेफर करू शकतात. यासोबतच तुम्हाला ब्लूम्स टॅक्सोनॉमी, म्हणजे तुम्ही टीचर जर असाल तर एखादा क्वेश्चन फ्रेम करताना, म्हणजे एखाद्या क्वेश्चन ज्यावेळेस म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकवल्यानंतर त्या मुलाकडनं आपल्याला त्याची कोणती अपेक्षा आहे, त्यांनी काय केलं पाहिजे त्या ठिकाणी, तर याची एक टॅक्सोनॉमी, ब्लूम्स टॅक्सोनॉमी सांगते की त्या क्वेश्चन मधनं त्याच्या आपल्याला काय अपेक्षित आहे. ठीक आहे. तर त्याचे स्टेप्स आहेत: नॉलेज, कम्प्रेन्शन, ऍप्लिकेशन, अनालिसिस, सिंथेसिस अँड इव्हॅल्युएशन. ठीक आहे. हे मी तुम्हाला आता अफेक्टिव्ह डोमेन काय असतो, सायकोमोटर डोमेन काय असतो आणि कॉग्निटिव्ह डोमेन काय असतो आताच एक्सप्लेन केला. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, एज्युकेटिंग रुरल मासेस. आता हा एक कॉमन प्रश्न बरं, इथे कोणतेही तुम्हाला नॉलेज लागत नाही. एज्युकेटिंग रुरल मासेस अबाउट हेल्थ अँड सॅनिटेशन अंडर द वर्क एक्सपिरियन्स ऍक्टिव्हिटीज इन स्कूल वुड मीट द फॉलोइंग पर्पजेस. म्हणजे काय केलंय तुम्ही की वर्क एक्सपिरियन्स ऍक्टिव्हिटीज अंडर स्कूलमध्ये रुरल मासेस अबाउट हेल्थ अँड सॅनिटेशन, म्हणजे तुमचं जे काय हेल्थ आहे आणि जे सॅनिटेशन इश्यूज आहेत त्याच्याबद्दल गावातील ग्रामीण भागातील लोकांना एज्युकेट करणं. तर यातनं कोणता पर्पज फील होतोय, कोणता पर्पज या ठिकाणी फुलफिल होतोय? पर्पजफुल, मिनिंगफुल अँड मॅन्युअल वर्क. बरोबर आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर ते त्या ठिकाणी काहीतरी मिनिंग आहे, त्याच्या मागे काहीतरी पर्पज आहे आणि तुम्हाला मॅन्युअल वर्क पण करावं लागणार आहे, राईट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आन्सर की मध्ये काही क्वेश्चन्स या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. त्यांनी आन्सर की याची रिवाइज आन्सर की दिलेली नाहीये, बट आन्सर मध्ये काही चुकीचे आहेत का, तर ते तुम्ही कुठूनही चेक करा, कोणत्या NCERT मधनं चेक करा, तुम्हाला ते त्या ठिकाणी बरोबर दिसतात. ठीक आहे. सो पर्पजफुल, मिनिंगफुल अँड मॅन्युअल वर्क आहे, त्यामध्ये आहे, राईट. डेव्हलपिंग डिझायर सोशल ऍट्रिब्यूट्स, बरोबर. तुमच्यामध्ये सोशल ऍट्रिब्यूट्स डेव्हलप होतात, 100% होतात. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या गावामध्ये जाऊन त्यांना हेल्थ आणि सॅनिटेशन बद्दल अवेअर करणार आहेत, म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्या खूप सारे सोशल ऍट्रिब्यूट्स, म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जाणून घेणे, तिथे जाणे, तिथे राहणे, म्हणजे याच ठिकाणी तुम्ही काय करतायत की प्रत्यक्ष ग्राउंड वरती जाऊन जे ऍक्च्युअल लोक फेस करतायत प्रॉब्लेम तेही सेन्स करतायत, त्याच्याबद्दल सोल्युशनही सांगतात आणि सोशल ऍट्रिब्यूट्स याच प्रकारे तुमचे त्या ठिकाणी डेव्हलप होत आहेत. सुटेड टू मॅच्युरिटी लेवल ऑफ स्टुडंट्स, बरोबर आहे. जनरेट इंटरेस्ट अमॉंग द स्टुडंट्स, बरोबर आहे. स्टुडंटमध्ये आणि इंटरेस्ट तयार होणार आहे काय, होणार आहे. इझी टू ऑर्गनाइज बाय स्टाफ. आता इथे चाललंय काय आपलं, हे बनतंय काय, म्हणजे याचाच अर्थ काय, ई काय तुमच्या आन्सर मध्ये येणार नाही. ई तुमच्या आन्सर मध्ये येणार नाही म्हणजे इथे गेलं, हे गेलं, A, B आणि D, पण सुटेड टू मॅच्युरिटी लेवल ऑफ स्टुडंट्स आहे, स्टुडंटची मॅच्युरिटी लेवल आहे, बरोबर आहे. सो A, B, C अँड D. सो याचा आन्सर काय येणार, ए. ओके. नेक्स्ट, सो अकॉर्डिंग टू द NCERT करिक्युलम ऑफ वर्क एज्युकेशन, सो ही जी NCERT आहे वर्क एज्युकेशनची 2000-2005 आणि नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005, द वर्क एक्सपिरियन्स रेफर्स टू द एज्युकेशनली पर्पजफुल मॅन्युअल वर्क. त्यांनी सांगितलंय की मॅन्युअल वर्क येतं त्यामध्ये which involve mental and physical efforts, has social utility, helps in developing desirable attributes, skills and understanding among the students. Okay, ठीक. Just a minute. Okay, next question बघूया आता. Students have planted trees, installed tree guards and water them twice in a week. It meets the following criteria of assessment of activities under the work experience. So तुम्ही ज्यावेळेस एखादा वर्क एक्सपिरियन्स बेस्ड ऍक्टिव्हिटी करतात तर त्याचे जे काही असेसमेंट क्रायटेरिया आहेत तर हे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड असेसमेंट क्रायटेरिया आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह बेस्ड ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया आहेत, कंटिन्युअस बेस्ड ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन क्रायटेरिया आहेत आणि डायनामिक बेस आहेत. मग त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. इथे काय सांगितलंय की विद्यार्थ्यांनी झाडे लावली, त्यांना झाडांपासून संरक्षणच्या जाळ्या असतात त्या लावल्या आणि त्यांना वॉटर देम ट्वाइस इन अ वीक, आणि एका आठवड्यातनं ते 2 वेळेस त्या झाडांना पाणी घालतात, अशी एक ऍक्टिव्हिटी आहे. मग तुम्ही कसं तिला असेस कराल. आता ऑब्जेक्टिव्ह बेस जे असतात ना, ऑब्जेक्टिव्ह बेस असे इव्हॅल्युएशन जे असतं ते असं म्हणजे असतं की एक कोणतरी गोष्ट केली, ते ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह केलं
आणि मग तुम्हाला ते इव्हॅल्युएशन देणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आयसी इंजिन शिकवलं आणि आयसी इंजिन शिकवल्यानंतर आयसी इंजिनचं तुम्ही आयसी इंजिन प्रॉपरली आयसी इंजिन डिसमेंटल करणं आणि असेंबल करणं हे तुम्हाला मी शिकवलं. मग तुम्ही आयसी इंजिन डिसमेंटल केलं आणि त्याला असेंबल केलं, म्हणजे तुमची मी जे एक ऑब्जेक्टिव्ह सांगितलं होतं ते तुमचं कव्हर झालं. म्हणजे तुम्ही ही गोष्ट कंप्लीट केली. याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन. एखादी गोष्ट अचीव्ह करणे परफेक्टली, जे सांगितलंय ते अचीव्ह करणं. कम्प्रेहेन्सिव्ह, याच्यामध्ये तुमचे सगळेच डोमेन कव्हर होतात, राईट. म्हणजे ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचे जे प्रत्येक डोमेन आहे ते पूर्ण कव्हर केले जातात. आणि आपण जो काही लर्निंग आउटकम्स बघितले, तुमचा कॉग्निटिव्ह डोमेन असेल, त्यानंतर तुमचा सायकोमोटर डोमेन असेल, तुमचा अफेक्टिव्ह डोमेन असेल, हे सगळे डोमेन यामध्ये कव्हर केले जातात. डायनामिक म्हणजे काय असतं, तर डायनामिक मध्ये तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन लागतं. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि ते रॅन्डमली असतं. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन रॅन्डमली. आणि कंटिन्युअस मध्ये कसं असतं की रेग्युलर एखादी गोष्ट तुम्ही काय करत राहात, रेग्युलर 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 करत राहतात. आता जर इथे जर बघितलं तर झाड लावणं, झाड लावल्यानंतर त्याला ते प्लांट गार्ड बसवणे आणि पाणी घालणे, आणि पाणी तुम्ही दर आठवड्यातला 2 दिवस घालतायत, म्हणजे तुमचं कशामध्ये येईल, कंटिन्युअस मध्ये येईल. आता याचं जर आन्सर बघितलं बेसिकली तर ते डायनामिक आणि कंटिन्युअस असं दोन्ही मध्ये पण येऊ शकतं आणि फक्त कंटिन्युअस मध्ये पण येऊ शकतं. पण आयोगाने आन्सर हे फक्त कंटिन्युअस दिलेलं आहे. बट याचं आन्सर तसं जर बघितलं, इथे तो ऑब्जेक्शन आपल्याला घ्यायला आहे चान्सेस. सी आणि डी डायनामिक आणि कंटिन्युअस मध्ये पण ही ऍक्टिव्हिटी येते. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह बेस्ड काय असतं, बेसिकली द ऍक्टिव्हिटी इज रिलेटेड टू स्पेसिफिक लर्निंग आउटकम, म्हणजे एखादा स्पेसिफिक लर्निंग आउटकमशी रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी असते. कॉम्प्रेहेन्सिव्ह मध्ये काय येतं, इट इन्व्हॉल्व्स मल्टिपल ऍस्पेक्ट. मग प्लॅनिंग आलं, एक्झिक्युशन आलं, इव्हॅल्युएशन आलं, अँड इट टचेस ऑल द डोमेन्स, कॉग्निटिव्ह, सायकोमेट्री अँड अफेक्टिव्ह डोमेन. डायनामिक मध्ये काय येतं बघा, इट इन्व्हॉल्व्स कंटिन्युअस एंगेजमेंट, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन अँड पर्टिक्युलर इन्व्हॉल्वमेंट ऑफ अन स्टुडंट्स. आणि कंटिन्युअस मध्ये काय येतं, इट एक्सटेंड ओव्हर पिरियड ऑफ टाइम, खूप पिरियड ऑफ टाइम वरती ती काम करते. आता तुम्ही झाडाला ते मोठं होईपर्यंत पाणी घालणार आहेत, बरोबर की नाही, म्हणजे पिरियड ऑफ टाइम, फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम तुम्ही त्यामध्ये एंगेज आहात. नॉट जस्ट ए वन टाइम टास्क, एकाच वेळेचं टास्क ते नाही, म्हणजे झाड मोठं करणं हे एका वेळेचं टास्क आहे का नाही, ते कंटिन्युअस 1 वर्ष 2 वर्षाचं टास्क आहे. स्टुडंट्स आर असेस रेग्युलरली ड्युरिंग द प्रोसेस. ओके, सो याचा ऍक्च्युअली आन्सर कंटिन्युअस दिलेला आहे आयोगाने, आणि याच्यावरनं पण तुम्ही जाऊ शकतात की कंटिन्युअस आहे. ओके. आता या ठिकाणी बघा, स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ऑन मॉड्युलर एम्प्लॉयबिलिटी स्किल फोकसेस ऑन, ही जी आहे स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, हा स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह हा 2007 साली मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप जी की आता आहे, त्याच्या आधी जर आपण बघितलं तर DGT, डायरेक्टर ऑफ जनरल ट्रेनिंग, यांच्या अंडर ह्या हा जो स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आहे तो सुरू केला होता आपण जर बघितलं तर. कारण त्यावेळेस मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिप नव्हतं, हे तर आता 2014 ला आलेलं आहे. सो DGT होतं, सो डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग अंडर हे इनिशिएटिव्ह सुरू केला होता. आणि याचा एक ऑब्जेक्टिव्ह असं होतं की मॉड्युलर एम्प्लॉयबिलिटी स्किल. मॉड्युलर म्हणजे कशा, फ्लेक्झिबल, म्हणजे जशी डिमांड आली त्या प्रकारे ट्रेनिंग दिलं, कोर्स कंप्लीट झाला, जॉबला लावून दिला, राईट. आणि हे एक शॉर्ट टर्म कोर्सेस होते, एक शॉर्ट टर्म कोर्सेस, फास्ट मध्ये, फ्लेक्झिबल, मल्टी लेवल एंट्री, हॉरिझॉन्टल मोबिलिटी, व्हर्टिकल मोबिलिटी आणि मल्टी लेवल एंट्री आपण या ठिकाणी अलाउ केली होती. अशा प्रकारचा हा एक स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह होता, जो की आपण मॉड्युलर एम्प्लॉयबिलिटी स्किल बेस्ड होता. ठीक आहे. मग त्याचं काय काय फोकस केलेलं त्याने, स्किल अपग्रेडेशन अँड फॉर्मेशन, व्हेरी राईट. मल्टी लेवल एंट्री अँड एक्झिट, व्हेरी राईट. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल मोबिलिटी, व्हेरी राईट. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल मोबिलिटी याचा अर्थ काय बघा, हॉरिझॉन्टल मोबिलिटी म्हणजे काय की तुम्ही एका स्किल मध्ये डेव्हलप्ड आहात, त्याच स्किल मल्टिपल लोकांना त्या ठिकाणी जर तुम्ही दिले, ठीक आहे ना, ते स्किल, त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल मोबिलिटी. किंवा तुम्ही स्वतःच एक स्किल आहात, तुम्ही मल्टिपल, तुम्ही फिटर ट्रेड करताय, टर्नर ट्रेडचं माहिती आहे, वेल्डर ट्रेड माहिती आहे, तुमचं एकाच लेवलचं स्किल इम्प्रूव्ह करणे, त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल मोबिलिटी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एकाच लेवलचं स्किल तुमचं इम्प्रूव्ह करणे, इन्क्रीज करणे, ही हॉरिझॉन्टल मोबिलिटी. आणि तुमच्या स्किलमध्ये अपग्रेड करणं, त्या स्किलपेक्षा बेटर स्किल तुमच्यामध्ये इम्प्रूव्ह करणं, ही झाली तुमची व्हर्टिकल मोबिलिटी. याच्यामध्ये आपण दोन्ही पण करत होतो, वेगळ्या वेगळ्या सेम लेवलच्या, म्हणजे NSQ लेवल जे आहेत किंवा
जे स्किल लेवल आहेत त्याच्यात हे येतं. लॉंग ड्युरेशन कोर्सेस, हे लॉंग ड्युरेशन कोर्सेस होते का? नाही. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, स्किल डेव्हलपमेंटचे सगळे कोर्सेस काय असतात? शॉर्ट टर्मच असतात. ITI 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा असतो, त्यापेक्षा जास्त नसतो. याच्यावरनं पण तुम्ही आन्सर काढू शकत होते. बघा तुम्हाला एवढंच माहिती आहे, बाकी व्हर्टिकल मोबिलिटी काहीच माहित नाही, मल्टी एंट्री काही माहित नाही, लॉंग ड्युरेशन नसतं, म्हणजे डी आन्सर येणार नाही. डी इथे आहे, हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. सो आन्सर माझा येणार ABC अँड E. आणि लाईफ लॉंग लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज बट ऑब्वियस आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एलिमिनेशन टेक्निकनी पण आन्सर काढू शकतात आणि खूप सारं रीड करून पण आन्सर काढू शकतात. आता हो सॉरी, याचा तुम्हाला याचा आपण प्रूफ देऊया. याचा क्वेश्चन नंबर किती आहे? 9. ओके, 9 नंबर क्वेश्चन बघा. 6 नंबर क्वेश्चन तुम्हाला दाखवायचा राहिला. वर्क एज्युकेशन इन स्कूल ही एक PDF आहे, याच्यावरतून तो क्वेश्चन तयार केलेला आहे आपला डोमेनचा, कॉग्निटिव्ह डोमेनचा. ठीक आहे. तर ही PDF पण तुम्हाला मी शेअर करतो. ही वर्क एज्युकेशनची खूप इम्पॉर्टंट PDF आहे. याच्यामधनं तुम्हाला 100% क्वेश्चन येऊ शकतात. हे आपली करायची. ते 6 नंबरचा क्वेश्चन होतो, ऍक्च्युअली माझ्या लक्षात नाही राहिलं, तुम्हाला दाखवायचं. हां, कॉग्निटिव्ह डोमेन, नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. सो तुम्हाला कॉग्निटिव्ह डोमेन माहिती आहे तर तुम्ही त्याचा आन्सर परफेक्टली या ठिकाणी काढू शकता. सायकोमोटर डोमेन काय आहे, त्यानंतर अफेक्टिव्ह डोमेन काय आहे, हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे आणि यातनंच तो क्वेश्चन या ठिकाणी फ्रेम झालेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा 9 नंबरचा क्वेश्चन, ऑपरेशनल मॅन्युअल फॉर स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह स्कीम. हे गव्हर्नमेंटचे एक मिनिस्टर ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. का तर त्यावेळेस मिनिस्टर ऑफ स्किल अँड लेबर एम्प्लॉयमेंट होती. ठीक आहे. मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिप ही 9 नोव्हेंबर 2014 नंतर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल दिलेला आहे. ही यासाठी PDF मी स्क्रीनशॉट पण घेऊ शकत होतो, बट हे PDF तुम्हाला दाखवली ना तर म्हणजे तुम्हाला कळतं की हे इम्पॉर्टंट आहे आणि ही गोष्टी तुम्ही कराल. ठीक आहे. Skill development initiative on modular employability skill has been developed in close consistency in industry, state government and expert in pursuance of excellence in vocational training. MES is minimum skill set which is sufficient to get an employment in the world of work. MES allows skill upgradation formation, first option. दूसरा option multi entry and exit, second option. Vertical and horizontal mobility, third option. And lifelong learning opportunities in a flexible manner, म्हणजे modular manner, and allows recognition of prior learning. RPL याच्यामध्ये पण होतं. सो अशा प्रकारे एक जर गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या वर्क एज्युकेशन असेल किंवा ह्या ज्या PDFs आहेत, DEDच्या PDFs आहेत, ह्या सगळ्या आपण करायच्याच आहेत. या हे करायचंय म्हणजे हेच याच्यातच क्वेश्चन पेपर येणार का? नाही, बट हे इसेन्शियल आहे, हे करून जाणंच आहे. हे सोडून मग बाकीचं पण करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता. चलो, हे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. हा पण क्वेश्चन तिथेच कव्हर होतो. आता जी तुम्हाला PDF दाखवली त्याच PDF मधून हा पण क्वेश्चन कव्हर होतो. द स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, द एफिशियन्सी ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम इज असेस्ड बाय. म्हणजे तुम्ही आता स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह 2007 मध्ये जो आपण सुरू केला होता, याच्यामध्ये आपण मॉड्युलर जे कोर्सेस चालवले याचे इफिशियन्सी किंवा याची प्रोडक्टिव्हिटी कशी चेक करणार आहात तुम्ही. सो पर्सेंटेज ऑफ पास आउट स्टुडंट, बरोबर त्या कोर्समधनं किती पर्सेंटेज स्टुडंट पास आउट झाले, तुम्ही तर कोर्सेस घेतले पण ते पास झाले की नाही हे पण बघावं लागेल. इम्पॅक्ट ऑफ ट्रेनिंग ऑन एम्प्लॉयबिलिटी, बरोबर की नाही, तुम्ही ट्रेनिंग दिलाय त्याने एम्प्लॉयबिलिटी वाढलेली आहे की नाही ते पण तुम्ही चेक कराल. मिड टर्म कोर्स करेक्शन, आता मिड टर्म कोर्स करेक्शन करून तुम्ही इफिशियन्सी चेक कराल का? नाही, बट ऑब्वियस नाही, म्हणजे हा ऑप्शन येऊ शकत नाही. ट्रेस स्टुडंट्स अँड सर्वे ऑफ एम्प्लॉयर्स, व्हेरी राईट, की तुम्ही एम्प्लॉयरकडे जाल त्यांचे सर्व्हेस घ्याल की खरंच आमचे जे काही आम्ही ट्रेन केलेले स्टुडंटनी ते परफॉर्म केलं की नाही, बरोबर. ओके. सो मिड टर्म करेक्शन, कोर्स करेक्शन येणार नाही, म्हणजे C जिथे आहे ते रिमूव्ह करून टाका. ठीक आहे. आणि A आणि B तर काय नाही, A B आणि D, A B आणि D. सो अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशननी पण खूप सारे क्वेश्चन्स कव्हर करू शकता. नेक्स्ट, द स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम इन खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री डज नॉट इन्क्लूड. आता खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीचे जे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम येत नाही. मग खादी, कॉटन, सिल्क अँड वूल येणारच ना रे बाबा. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीमध्ये याचे तर ट्रेनिंग प्रोग्राम घेतो ना आपण, बरोबर आहे की नाही. कॉटन, सिल्क अँड वूल
याचं कशा प्रकारे आपण त्यातनं त्या इंडस्ट्रीजचं आपण करू शकतो त्याचं ट्रेनिंग आपण तिथेच घेणार. व्हिलेज इंडस्ट्रीज, आर्टिशियन अँड सुपरवायझरी कोर्सेस, व्हेरी राईट. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज ह्या मुळातच कुठे चालतात? गावात चालतात, बरोबर आहे की नाही. खादी आणि ग्रामोद्योग हे कमिशन, हे मंत्रालयाच आपल्याला माहिती आहे. सो तुम्हाला बेसिकली याचं माहिती जरी नसेल तर तुम्ही 2 तर ऑप्शन इलिमिनेट केले तिथे. अंडरस्टूड. म्हणजे मी तुम्हाला हे शिकवताना लक्षात घ्या, खूप साऱ्या लॉजिक डेव्हलपमेंटच्या पण गोष्टी सांगत आहोत. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कोणी पण घ्या, तुम्ही टॉपर घ्या एखाद्या एक्झामिनेशनचा, कोणी पण घ्या, जे असे सांगतात की मी खूप सारा अभ्यास केला आणि त्यातनंच प्रश्न आले वगैरे वगैरे, तर हे माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तरी तसं काही नसतं. तुम्ही तुमचं एक रीडिंगनी, तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स रीड करता त्यांनी एक तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. आणि काही क्वेश्चन हे तुम्ही रीड केलेले असतात, काही क्वेश्चन हे तुमचे बेसिकली तुमच्या लॉजिकवरती तुम्ही सोडवलेले असतात. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये लॉजिक डेव्हलप होणं हे मस्ट आहे, कारण तुम्ही प्रत्येकच गोष्ट रीड करू शकतात की नाही. आता याचं उत्तर बघा लॉजिकनी कसं निघतंय. मला एवढंच कळालं खादी आणि ग्रामोद्योगमध्ये हे आहे की नाही हे माहिती नाही, पण खादी ग्रामोद्योगमध्ये खादीचेच तर कोर्सेस घेणार ना, राईट. व्हिलेज इंडस्ट्री, खादी आणि ग्रामोद्योग ते आहे, म्हणून सेकंड पण बरोबर. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, आता इथे यांनी असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे का कुठे की एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कोणता? आता इथे 50% रिस्क आहे तुमची. आणि दीनदयाल हतकरघा प्रोत्साहन योजना, आता या ठिकाणी बघा हे हतकरघा जे आहे तर हे हँडलूम मिनिस्ट्री जे आहे, हँडलूम अँड टेक्सटाईल मिनिस्ट्री, हस्तोद्योग, हँडलूम अँड टेक्सटाईल इंडस्ट्रीज याच्या अंडर येतं. हस्तोद्योग जे मंत्रालय आहे, म्हणजे याचा अर्थ काय रे, म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. एक मिनिट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आता कॉमन प्रोग्राम आहे, म्हणजे तो मिनिस्ट्री अंडर केलाच जाणार. किंवा या 2 मध्ये जर मी माझं जर लॉजिक यूज करत असेल तर हे हातखरघा हे हँडलूम रिलेटेड दिसतंय, आणि हँडलूम साठी आपली एक सेपरेट मिनिस्ट्री आहे, म्हणजे जी खादी आणि व्हिलेज इंडस्ट्री अंडर येत नाही. म्हणजे याचं उत्तर काय येणार? नाही. म्हणजे याचं उत्तर हे आहे. हे तिन्ही पण काय आहेत? हे तिन्ही पण खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीचे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत. आणि हा नाही, आणि त्यांनी विचारलंय कोणता? नाही, म्हणून याचं उत्तर येणार 4. अंडरस्टूड? ओके, चलो परफेक्ट. सो या ठिकाणी त्याचं डिटेल माहिती दिलेली आहे. सो दीनदयाल हस्तकरघा प्रोत्साहन योजना इज ए सेपरेट स्कीम अंडर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल अँड हँडलूम्स एम्ड ॲट सपोर्टिंग हँडलूम व्हिवर्स, जे हस्तोद्योग करणारे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, नॉट ए पार्ट ऑफ खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री. बाकी माहिती मी जे सांगितली तीच तुम्हाला या ठिकाणी दिली. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इनिशिएटेड स्कीम 2005 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मागेल त्याला प्रशिक्षण ही योजना सुरू केली होती. तर ती खालीलपैकी कोणत्या कॅटेगरीसाठी आहे? बरोबर ना. टू मेंटेन द इक्विटेबल ऍक्सेस टू दी व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग फॉर डिसएडव्हान्टेज कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीसाठी सुरू केली होती? आता या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. SC शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, VJNT नॉमॅडिक ट्राइब्स आणि OBC अदर बॅकवर्ड क्लास. आता पुन्हा एकदा जसं असं समजूया की मला माहितीच नाही याच्याबद्दल काही, बरोबर आहे की नाही. बट MPSC किंवा जे काही क्वेश्चन विचारले जातात, एक तर गोष्ट इथे लॉजिक तुम्ही लावू शकतात की काही जे एक्झाम असतात बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एक्झाम्स असतात, तर त्या एक्झामला OBC आणि ओपनच्या ज्या फीज असतात त्या ऑलमोस्ट सेम असतात, आणि काही ठिकाणी फीज कमी असतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँडिंग जे असेल या ठिकाणी जर तुम्हाला लॉजिक लावायचं असेल तर, आता या ठिकाणी बघा फक्त शेड्यूल कास्टसाठी असू शकते, फक्त शेड्यूल ट्राईबसाठी असू शकते, फक्त VJNT साठी असू शकते, फक्त OBC साठी असू शकते. बट इथं काय दिलं त्यांनी? कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि फक्त एकच हे दिलेलं आहे. सो याचा अर्थ हे नसणार किंवा हे असू पण शकतं. पण या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लॉजिक लावता त्यावेळेस तुम्हाला रिस्क घेणं अपेक्षित आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही ह्या 4 मध्ये जर बायफर्गेशन करणार असाल तर मग SC ST अँड VJNT दिस इज मोर व्हर्नरेबल क्लास ॲज कम्पेअर्ड टू OBC, बरोबर की नाही. मग त्यात तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग कशावर डिपेंड आहे, दॅट इज डिफरंट. मग तुम्ही त्यात करू शकतात की वेगळे वेगळे जे काही स्कीम्स आहेत त्या कुठे जास्त आपण देतो आहोत, कोणत्या सोसायटीला आपल्याला अपग्रेड म्हणजे जे काही डिप्रेस क्लास आहे त्याची उन्नती करण्याची जास्त आपल्याला गरज आहे, त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी आहे, राईट. मग आपण याचं जर अंडरस्टँडिंग तुम्हाला असेल तर तिथे मग तुम्ही काय करू शकतात, याचं बायफर्गेशन करू शकतात. आणि मग OBC नाही म्हणजेच ABC यांच्यासाठी आपण जर बघितलं
तर SC ST आणि VJNT साठी मागेल त्याला प्रशिक्षण 2005 साली DVT ने आणलेली एक स्कीम आपल्याला बघायला मिळते. सो या ठिकाणी जर बघितलं तर मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण स्कीम लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन 2005 एम्स टू प्रोव्हाइड व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग टू डिसएडव्हान्टेज कॅटेगरी अकॉर्डिंग टू द ऑफिशियल सोर्सेस. मग ते काय म्हणते, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स अँड VJNT यांच्यासाठी आहे. आणि ओबीसी ऍज कम्पेअर टू, जर आपण ह्या 3 कॅटेगरीचा विचार केला तर ऍज कम्पेअर टू ओबीसी त्यातनं आपण सेपरेट करू शकतो. म्हणून अदर बॅकवर्ड क्लास आर नॉट एक्सप्लिसिटली इन्क्लुडेड अंडर दिस स्कीम. ओके, सो आपलं DVTची जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामधील ज्या काही स्कीम्स आहेत या ठिकाणी तुम्हाला मागेल त्याला प्रशिक्षणची हे पूर्ण डिटेल दिलेलं आहे. यातनंच हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला फ्रेम झालेला बघायला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट, द स्कीम ऑफ आर्टिशियन टू टेक्नोक्रॅट द डिप्लोमा इज अवॉर्डेड. आता हे जे काही 4 संस्था आहेत ह्या पण तुम्हाला माहिती पाहिजे. MSBV काय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंग अँड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एक आपण व्होकेशनल डिप्लोमा देतो बघा. व्होकेशनल डिप्लोमा आपल्याकडे कन्सेप्ट आहे. तर हा आपण ITI मध्ये देतो. तुम्हाला खूप साऱ्या लोकांना ऐकायला म्हणजे फर्स्ट टाइम वाटेल, बट जे काही आपले जिल्हा लेवलचे ITIs आहेत, जिल्हा लेवलचे ITIs, तर त्या ठिकाणी आपण असे जे काही स्किल लोक आहेत की ज्यांच्याकडे स्किल आहे बट त्यांनी कुठलंही सर्टिफिकेशन घेतलं नाही पण त्यांच्याकडे डिप्लोमा लेवलचे स्किल आहेत, तर आपण महाराष्ट्रातल्या जे जिल्हा लेवलचे चांगले ITIs आहेत त्या ठिकाणी व्होकेशनल डिप्लोमा हे कोर्सेस रन करतो. या ठिकाणी तुम्ही त्या माणसाला जो आर्टिशियन आहे त्याला तुम्ही टेक्नोक्रॅट बनवतात, म्हणजे त्याला सर्टिफाय करतात. आणि हे जे आहे याला सर्टिफिकेशन हे MSBT कडनंच भेटतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडनंच भेटतं. सो आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जिल्ह्याचे जे काही महत्त्वाचे ITIs त्या ठिकाणी आपण व्होकेशनल डिप्लोमा कोर्सेस चालवतो. ठीक आहे. सो या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे. सो हे जे काही आर्टिशियन टू टेक्नोक्रॅट ही जी स्कीम आहे तर याच्या अंडर जर बघितलं तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. ऑब्जेक्टिव्ह जे इनफॉर्मल सेक्टरमधले लोक आहेत ज्यांच्यामध्ये स्किल खूप जास्त आहेत बट त्यांना सर्टिफिकेशन नाही, त्यासाठी आपण MSBT सोबत टायअप करून असे व्होकेशनल डिप्लोमा सुरू केलेले आहेत. सो टू सर्टिफाय अँड अपग्रेड द स्किल ऑफ आर्टिशियन फ्रॉम अनऑर्गनाइज्ड सेक्टर enabling vertical mobility from skill level to diploma level and ever degree education as well. मग त्याची एलिजिबिलिटी काय आहे, काही एलिजिबिलिटी नाही, फक्त तुमच्याकडे काय असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे. इम्प्लिमेंटेशन कोण करतं, कंडक्टेड थ्रू सिलेक्टेड गव्हर्नमेंट ITIs अक्रॉस महाराष्ट्र. मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर 13 व्होकेशनल ट्रेड्स आपण या ठिकाणी 13 व्होकेशनल ट्रेड्स मध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकतात. वेल्डर, कार्पेंट्री, इलेक्ट्रिशियन असे 13 ट्रेड आहे याच्यामध्ये तुम्हाला व्होकेशनल डिप्लोमा भेटतो जो की MSBTचं सर्टिफिकेट असतं. नेक्स्ट, सो तुमची लेवल 1 आर्टिशियन आहे, लेवल 2 सिनियर आर्टिशियन असते, लेवल 3 क्राफ्ट्समन, लेवल 4 मास्टर क्राफ्ट्समन, लेवल 5 टेक्निशियन आणि लेवल 6 टेक्नोक्रॅट्स. सो अशा प्रकारे तुम्हाला MSBT या ठिकाणी सर्टिफाय करणार. नेक्स्ट, महाराष्ट्र इज द ओनली स्टेट इन कंट्री हॅव्हिंग द फॉलोइंग पब्लिक इन्स्टिट्यूशन्स ॲट एव्हरी तालुका. महाराष्ट्र हे असं एकमेव स्टेट आहे जिथं खालीलपैकी संस्था तिथे प्रत्येक तालुक्याला आहे, प्रत्येक तालुक्याला आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपण पेपर देतोय कोणता, ITIचा, म्हणजे प्रश्न विचारणार कशा रिलेटेड, ITI रिलेटेड विचारणार ना. हा जर थोडासा आपण यूज केला सेन्स तर हायर सेकंडरी स्कूल आहेत असतील ते माहित नाही आपल्याला, पण पेपर कशाचे रिलेटेड आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स ITIs, आणि प्रत्येक तालुक्याला ITI आहेतच, राईट. पॉलिटेक्निक्स आहेत का प्रत्येक तालुक्याला, गव्हर्नमेंटचे बोलतोय इथे. ओनली स्टेट इन द कंट्री हॅव्हिंग द फॉलोइंग पब्लिक इन्स्टिट्यूशन्स ॲट एव्हरी लेवल, तालुका लेवल. ठीक आहे. सो इट इज इन इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स. नेक्स्ट, द वर्ल्ड बँक असिस्टेड व्होकेशनल ट्रेनिंग इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट the responsibility of increasing enrollment of women in non-traditional trades and increasing trades preferred by the women in all ITIs lies with. म्हणजेच काय, वर्ल्ड बँक असिस्टेड व्होकेशनल ट्रेनिंग इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट जो आहे तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इन्क्रीजिंग एनरोलमेंट ऑफ वुमन इन नॉन ट्रेडिशनल ट्रेड्स, म्हणजे जे नॉन ट्रेडिशनल ट्रेड्स आहेत की जे सपोज फिटर झालं, जे की महिलांसाठी नॉन ट्रेडिशनल ट्रेड्स आहेत, अशा ट्रेडमध्ये महिलांची ऍडमिशन वाढवणे आणि इन्क्रीज इन ट्रेड्स प्रेफर्ड बाय द वुमन इन ऑल ITIs,
आणि महिलांनी प्रेफर केलेले ट्रेड्स हे प्रत्येक आयटीआय मध्ये वाढवणे ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? मग त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर स्टेट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट, नॅशनल प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिटची येईल का ती? अजिबात येणार नाही. आता या ठिकाणी तुमचं हे होऊ शकतं, स्टेट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिटची येऊ शकते किंवा आयटीआयची येऊ शकते. पण ज्या वेळेस एखाद्या आयटीआय मध्ये एखादा नवीन ट्रेड चालू करणे, त्या नवीन ट्रेडची ऍडमिशन्स वाढवणे, हे ऍडमिशन वाढवणे जर ते आयटीआय मधल्या फॅकल्टीचं काम असेल, पण तो नवीन ट्रेड सुरू करणे त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज ह्या स्टेट लेवललाच ठरतात. त्यामुळं याचं उत्तर स्टेट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट सोबतच आयटीआयचं पण आहे, म्हणजे दोघांची पण रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं तुम्ही खूप सारे प्रश्न कॉमन सेन्स वरती सोडवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, द कंपोनंट ऑफ लँग्वेज, जनरल फाउंडेशन, व्होकेशनल थेरी अँड प्रॅक्टिकल इन केस ऑफ +2 HSC व्होकेशनल डिझाईन बाय स्टेट बोर्ड आर इन द रेशो. आता या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, इथे थोडंसं जे आन्सर की जी आहे आपली, तर ह्या आन्सर की मध्ये पण आपण जर बघितलं तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर ते नन ऑफ द अबोव दिलेलं आहे. बट याचं मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतो. याचं उत्तर हे जर आता हे ज्या एनसीईआरटी मधनं घेतलं ती एनसीईआरटी पण मी तुम्हाला दाखवतो. याचं उत्तर का बरं एमपीएससी ने डी दिलं, याचं उत्तर काय पाहिजे होतं हे पण सांगतो. आता बघा, पुन्हा हा प्रश्न प्री व्होकेशनल एनसीईआरटी मधनच घेतलेला आहे, म्हणजे तीच एनसीईआरटी ज्याच्यावरती आतापर्यंत आपण 5 वेळेस गेलोय. ठीक आहे. सो किती इम्पॉर्टंट बघा. म्हणजेच काय की आता यांनी विचारला काय प्रश्न बघा, की तुम्ही ज्यावेळेस एखादा करिक्युलम आयटीआयचं डिझाईन करतायत, ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही लँग्वेजला किती % वेटेज दिलं पाहिजे, जनरल फाउंडेशनला किती वेटेज दिलं पाहिजे आणि व्होकेशनलला किती वेटेज दिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमच्या ज्या लँग्वेज असतात, तुमची मराठी, इंग्लिश ती लँग्वेज, जनरल जे तुमचं सायन्स आहे त्याला, आणि व्होकेशनल थेरी आणि प्रॅक्टिकलला किती वेटेज दिलं पाहिजे. याचं उत्तर एमपीएससीने डी का दिलं, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची जी एनसीईआरटी आहे त्याच्यामध्ये यांनी कॉन्ट्रीब्युशन असं सांगितलेलं आहे, 15% लँग्वेजेसला, 15% जनरल फाउंडेशनला आणि 70% व्होकेशनल थेरी आणि प्रॅक्टिकलला दिलं पाहिजे. मग हे आहे काही ते नाही, म्हणून याचं उत्तर एमपीएससीने हे दिलं, किंवा ज्यांनी क्वेश्चन फॉर्म केला त्यांनी डायरेक्ट एनसीईआरटी मधनं केला आणि हा दिला. पण हा क्वेश्चन तुम्ही एमपीएससी गव्हर्नमेंट आयटीआय प्रिन्सिपल महाराष्ट्रासाठी विचारतंय, आणि महाराष्ट्रासाठी हा फॉर्मॅट 20:20:60 आहे. म्हणजे 20% आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये लँग्वेजेसला देतो, 20% वेटेज आपण जनरल फाउंडेशनला देतो, आणि 60% वेटेज आपण या ठिकाणी बेसिकली व्होकेशनल थेरी आणि प्रॅक्टिकलला देतो. हे कुठे देतो? हे महाराष्ट्रामध्ये. आणि सेंट्रल लेवलची जी सीबीएससी आहे किंवा जी एनसीईआरटी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे असं. मग आता हा क्वेश्चन फ्रेम होताना महाराष्ट्राच्या अँगल झाला तर हे आन्सर पाहिजे होतं, बट हा जो एनसीईआरटी मधनं घेतला तिथे उत्तर हे होतं, म्हणून याचं नन ऑफ द अबोव दिलंय. याचं तुम्ही बघा 16 नंबर म्हणजे प्री व्होकेशनलची एनसीईआरटी. या ठिकाणी बघा, इथेच लगेच दाखवतो तुम्हाला. ओके, द करिक्युलम डिझाईन फॉर द व्होकेशनल स्ट्रीम्स ॲट +2 स्टेज शुड कंप्राइज लँग्वेज 15% ऑफ द टोटल टाइम, जनरल फाउंडेशन 15% ऑफ द टोटल टाइम अँड व्होकेशनल इलेक्टिव्ह सब्जेक्ट 70%. म्हणजे एनसीईआरटी काय सांगते 15, 15 आणि 70. बरोबर की नाही. सो एनसीईआरटी प्रमाणेच आपण त्या ठिकाणी उत्तर काय असेल डी, आणि एमपीएससीने पण उत्तर काय दिलेलं आहे डी. ओके, चलो पुन्हा बघा, इथेच एक प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवला, सेकंड प्रश्न राईट. अजून 2-3 प्रश्न बघितले, अजून पण 2-3 प्रश्न याच एनसीईआरटी मधनं असेच दिलेले आहेत. हे आता मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये 20, 20 आणि 60 असलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो या ठिकाणी जर बघितलं तर आपण ह्या एक्झामसाठी आयटीआय प्रिन्सिपल एक्झामसाठी टेस्ट सिरीज सुरू केली आहे, जी की तुम्हाला 999 मध्ये भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टोटल टेस्ट 90 आहेत. बघा किती टेस्ट आहेत 90. त्यातल्या 10 टेस्ट ह्या तुमच्या फुल लेंथ टेस्ट आहेत. म्हणजे कसं फुल लेंथ म्हणजे तुम्ही एमपीएससीला ज्याप्रमाणे देणार आहात त्याच पद्धतीच्या टेस्ट असतील. तुमच्या 80 टेस्ट ह्या मॉड्यूल वाईज आहेत. म्हणजे एका मॉड्यूलला तुमच्याकडे, आपल्याकडे मॉड्यूल किती आहेत 20 मॉड्यूल आहेत. मग एका मॉड्यूलची आपण टेस्ट किती ठेवल्या 4. सो टोटल 20 मॉड्यूलवरती टेस्ट किती होणार तुमच्या 80. आणि हे पर टेस्ट तुम्हाला क्वेश्चन किती असणार 25. सो असे ऑल टुगेदर जर तुम्ही क्वेश्चन बघितले तर तुमचे 3000+ MCQ या ठिकाणी तयार होतात. आणि ह्या टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला या ठिकाणी नोट्स पण दिल्या जातील. ठीक आहे.
सो तुम्हाला त्यासाठी बोधनी ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि कोर्स या ठिकाणी जे इंटरेस्ट आहे त्यांनी ते घेऊ शकतात. ठीक आहे, हेच आता तुम्हाला मी सांगितलेलं या ठिकाणी दिलेलं आहे. सो प्री व्होकेशनल एज्युकेशन ॲट +2 स्टेज आपण महाराष्ट्रामध्ये 78-79 ला इम्प्लिमेंट केली. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन इंट्रोड्यूस सब्जेक्ट अंडर दिस स्कीम. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही 11वी-12वीला जे आहे तर तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी काही मुलं म्हणतात मी ॲग्री घेतलं आहे, काही मुलं म्हणतात मी ॲनिमल हस्बंड्री घेतलं आहे, काही मुलं म्हणतात मी ॲग्रिकल्चर घेतलं आहे, टेक्निकल घेतलं आहे, फिशरीज घेतलं आहे. तर ते काय आहे बघा, तर या ठिकाणी जर बघितलं तर ह्या 6 डोमेनमध्ये आपण ते +2 लेवलला व्होकेशनल एज्युकेशन देतो. टेक्निकल, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, होम सायन्स, फिशरीज अँड पॅरामेडिकल. सो एवढ्या 6 डोमेनमध्ये आपण ते एज्युकेशन देतो. ठीक आहे. सो बायफोकल कोर्सेस आर बिंग कंडक्टेड इन 1936 इन्स्टिट्यूट्स. मग 49 त्यामध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, गव्हर्नमेंट आहेत, 128 प्रायव्हेट एडेड आहेत आणि 1759 प्रायव्हेट सेल्फ फायनान्स ज्युनियर कॉलेजेस आहेत, याच्यामध्ये कोर्सेस आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. सो DVTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. 49 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, 128 प्रायव्हेट आणि 1759 प्रायव्हेट सेल्फ एडेड. आणि त्याच्यावरती लगेच पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एस्टॅब्लिश सेंटर्स फॅसिलिटी टू प्रोव्हाइड टेक्निकल एज्युकेशन टू द बायफोकल स्ट्रीम स्टुडंट्स इन. बायफोकल स्ट्रीम स्टुडंट्सला टेक्निकल एज्युकेशन देण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कुठे कुठे दिलं जातं? गव्हर्नमेंट टेक्निकल स्कूल्समध्ये, प्रायव्हेट अनएडेड ज्युनियर कॉलेजेसमध्ये, प्रायव्हेट एडेड ज्युनियर कॉलेजेसमध्ये. आत्ताच आपण बघितलं म्हणजेच काय होतं, ऑल ऑफ दी अबो. MPSCनी काही आन्सर्स या ठिकाणी वेगळे दिलेले आहेत, बट याचं राईट आन्सर ऑल ऑफ दी अबो आहे. नेक्स्ट, सो या ठिकाणी बघा 49 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, 128 प्रायव्हेट एडेड ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि 1759 प्रायव्हेट अनएडेड ज्युनियर कॉलेजेस आहेत. या सगळ्या ठिकाणी आपण हे देतो. बायफोकल व्होकेशनल एज्युकेशन ॲट +2 स्टेज इंट्रोड्यूस इंटू दी महाराष्ट्र इन 1978-79. आणि कोणत्या 6 टेक्निकल झोनमध्ये देतो आपण? टेक्निकल, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, होम सायन्स, फिशरीज अँड पॅरामेडिकल. याच्यावरती आता प्रश्न तयार होऊ शकतो. ठीक आहे, तीच सगळं दिलेलं आहे इथे. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इंट्रोड्यूस नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क बेस्ड व्होकेशनल एज्युकेशन अंडर CSS, म्हणजे ज्याला म्हणतो आपण सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन थ्रू RMSA, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. तर ते कुठे आहे? पब्लिक सेकंडरी स्कूल्स मध्ये आपण हे सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इम्प्लिमेंटेशन ऑफ व्होकेशनल अप्रेंटिसशिप स्कीम. आता हा ऍक्ट खूप महत्वाचा आहे. अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. ऍक्च्युली हा अप्रेंटिसशिप ऍक्ट हा 1961चा आहे. 1961चा 1961चा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण चेंजेस खूप वेळेस केले, 5 वेळेस आपण त्याच्यात चेंजेस केले आणि आता 2025 ला पण आपण त्याच्यात चेंज केलेला आहे. ठीक आहे. सो इम्प्लिमेंटेशन ऑफ व्होकेशनल अप्रेंटिसशिप स्कीम अंडर द अप्रेंटिसशिप अमेंडमेंट ऍक्ट 1973 अँड 1986 इन द स्टेट इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ. म्हणजे काय? अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 जो आहे, ज्याचं की आपण बेसिकली जर बघितलं तर 73 आणि 86 ला आपण त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन केले आहे. तर स्टेटमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी कुणाची आहे? तर ती जबाबदारी आहे बघा, रिजनल डायरेक्टर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. रिजनल डायरेक्टर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. डायरेक्टली परत जाऊया आपण सेम NCERT मध्ये हा क्वेश्चन आहे, खाली जाऊया आपण आता बघा. ही PDF यासाठी ठेवली आहे की ती आपल्याला ऍक्च्युअली माहित झालं पाहिजे. हे बघा, इम्प्लिमेंटेशन ऑफ अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. The apprenticeship training scheme is being implemented through the 4 regional board of apprenticeship training at Mumbai, Kolkata, Chennai and Kanpur. म्हणजेच काय? स्टेट लेवलला इम्प्लिमेंटेशन करायची जबाबदारी कोणाची आहे? रिजनल बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग डायरेक्टर. अंडरस्टूड? ओके. बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग रिजनल डायरेक्टर्स. परफेक्ट. नेक्स्ट, the state government has started innovative scheme of CTS, craftsman training scheme, for the first time in the country.
इन द आदिवासी आश्रम स्कूल्स ऑफ महाराष्ट्र. तर ऍक्च्युली हा त्यावेळेसचा करंटचा प्रश्न असेल असं मला एक्सपेक्टेड आहे, बिकॉज याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी त्यावेळेसचं विचारलेलं आहे. ठीक आहे. सो हे जर बघितलं तर सीटीएस स्ट्रीम त्यावेळेस आपण आदिवासी आश्रम स्कूल्समध्ये, आता हा प्रश्न त्यांनी इयर पण नाही विचारलेला, म्हणजे हा प्युअरली कशाचा क्वेश्चन आहे, हा प्युअरली त्या ठिकाणचा करंटचा क्वेश्चन असलेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. सो याचं डायरेक्टली फॅक्ट आहे, ती फॅक्ट आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता त्यावेळेस तो क्वेश्चन होता म्हणून आपल्याला इथे काही लॉजिक वगैरे लावता येत नाही. 28 स्कूल्समध्ये ती इम्प्लिमेंट केलेली होती. इथे काही आपल्याला कुठे लॉजिक किंवा काही नाही. त्यावेळेची ती स्कीम आदिवासी आश्रम स्कूल्समध्ये आपण ट्रेनिंग सुरू केलं होतं, ती त्या माहिती असणं आवश्यक आहे त्यावेळेसचं. ठीक आहे. जसं की आता आपण शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्स सुरू केले ह्या वर्षी, त्याची आपल्याला बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. ओके, ही त्याच्याबद्दलची माहिती आहे. त्यावेळेस आपण CTS क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम आपण आश्रम स्कूलमध्ये सुरू केली होती, ज्याचं की ऑब्जेक्टिव्ह होतं टू इक्विप ट्रायबल स्टुडंट्स विथ एम्प्लॉयबल स्किल्स वाईल दे कम्प्लीट देअर फॉर्मल एज्युकेशन. त्यांचं फॉर्मल एज्युकेशन सुरू असतानाच त्यांना ट्रेनिंग भेटावं. आपण ट्रेड कोणते केले? बेसिक ट्रेड, कार्पेंट्री, इलेक्ट्रिशियन वर्क, टेलरिंग अँड वेल्डिंग. टार्गेट ग्रुप होता आपला शेड्यूल ट्राईब आश्रम शाळेमधला. राईट. सो अशा प्रकारे या ठिकाणी बेसिकली आपण हे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. हा पूर्ण जो काही क्वेश्चन डिस्कशन केले जे आहेत, तर त्याचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह हाच होता की अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाने ते केलं पाहिजे. आता हे जे व्हिडिओज आहे हे खूप मोठं होत आहे, तर आपण याचं बेसिकली याचे नेक्स्ट व्हिडिओज हे तुम्हाला ॲपमध्ये बघायला भेटतील. सो त्यासाठी तुम्हाला हे बौद्ध निधी ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या ITI प्रिन्सिपलच्या एक्झामसाठी आपण कोर्स पण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये डॉक्टर शालमले मॅम, मयूर सर आणि मी ॲज अ गेस्ट लेक्चरर या ठिकाणी असणार आहे. डॉक्टर शालमले मॅम ह्या MBA चे पूर्ण जे काही टॉपिक्स आहेत ते घेणार आहेत. त्यांचं PhD आहे त्या टॉपिक्समध्ये. मयूर सर एज्युकेशन आणि मी व्होकेशनल एज्युकेशन. याची कोर्स प्राइस 5,000 रुपये आहे. आणि ही एक टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केली आहे, ज्याची फीज आपली 1,000 रुपये आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 3000 प्लस क्वालिटी MCQs बघायला भेटतील. मॉड्यूल आहेत 80 टेस्ट, फुल लेंथ 10 टेस्ट आणि एकूण टेस्ट 90. ठीक आहे. आणि 3000 प्लस MCQs तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. ठीक आहे. आणि तुम्हाला कन्सेप्ट ह्या माहितीच असलं पाहिजे, त्यासाठी डॉक्टर शालमल मॅमचे जे लेक्चर्स आहेत ते केअरफुली बघा. त्यातनंच खूप साऱ्या तुम्हाला गोष्टी क्लिअर झालेल्या बघायला मिळतील. आता हे जे काही नेक्स्ट सेशन असणार आहेत, हे नेक्स्ट सेशन तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये भेटतील. ते त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि याची PDF विथ डिटेल सोल्युशन ही तुम्हाला टेलिग्रामला शेअर केली जाईल. त्यासाठी आता तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं आहे. तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.